तुम्हाला आज सांगतो मी इकडे ओपनली, त्या काळामध्ये दाऊद इब्राहिमचाही मला फोन आला धमकीचा. मी जीव मारे धमकी दिली. त्यावेळेला मला एक व्यक्ती, आज मी त्यांना मानतो, मुंबईचे भाई ठाकूर. टाटा टेल्कोचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाकडे आता पाहताना तुम्हाला त्यानंतर कधी अशी पश्चाताप झाला, चूक झाली असं वाटलं का? आणि मी रतन टाटा पण त्या ठिकाणी त्या दिवशी येणार होतो. तर त्यांनी सांगितलं की राजांना त्यांच्या गाडीमध्ये समोर जाऊन आडवा येऊन ते गाडी थांबवणार आहे. खरोखर तसा प्लॅन होता का? त्यांनी चित्र निर्माण नाही नाही होता प्लॅन होता होता. अच्छा. त्यांनी प्लॅन केला 12:30 वाजता. त्यामुळे एक ऑफिसर चांगलं होतं, मी नाव नाही घेणार, राजा, डोंट टेक एनी ड्रास्टिक डिसिशन, फायरिंगची ऑर्डर येण्याची शक्यता आहे, लोकांना गाडीत भरा म्हणून सांगा. मला माहिती असतं मी आमदारकीला उभं होतो, नायर म्हणून दुसरा नंबर आला, नायर पाटील जर असला तर मी पूर्ण जिंकून आलो असतो. तेव्हा गव्हर्नमेंट थोडं नमण्यात गेले आणि चर्चेला बोलवलं. हीच परिस्थिती इकडे पण झाली आहे जंतर मंतरला. आजच्या तरुणांसाठी एका वाक्यात संदेश काय द्याल? पण आता माझी एक रिक्वेस्ट आहे सरकारला, ह्या युवा लोकांना जे आता अरेस्ट केलेले आहे जे इतर राज्यामध्ये, त्यांच्यावर कुठलाही खटला भरू नका, परत माघार घ्या. एकदा युवा जेलमध्ये गेले, हा रिहॅबिलिटेशन सेंटर नाही आहे जेल, पुन्हा शिकवणार आहे, त्यांना वेगळं वळण लागेल. म्हणजे हात जोडून विनंती आहे, देवेंद्र फडणवीसने चांगला निर्णय घेतलं की त्यांनी सर्व रद्द केलं. इतर स्टेटला पण सर्व विड्रॉ करा, कारण कवळा पोर आहे, निष्पाप मुलं आहे, निस्वार्थ. नमस्कार, विवेक संवाद या विशेष पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी विवेक इनामदार. आंदोलन हा लोकशाहीचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो, पण प्रत्येक आंदोलनाची पार्श्वभूमी, नेतृत्व, सरकारची भूमिका आणि त्यातून मिळणारे परिणाम वेगवेगळे असतात. एकीकडे टेल्कोच्या हजारो कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शनिवार वाड्यासमोर 11 दिवस उपोषण करणारे कामगार नेते राजन नायर, ज्यांचे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून मोडून काढण्यात आले, तर दुसरीकडे दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरोधात केलेले आंदोलन, ज्यामध्ये सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला, वाटाघाटी केल्या आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या दोन आंदोलनांमधून लोकशाही, संघर्ष, नेतृत्व, सरकारची भूमिका आणि बदलत्या काळातील आंदोलनाची ताकद याचा वेध आपण आज घेणार आहोत. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत देशातील ज्येष्ठ कामगार नेते, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात इंटकचे नॅशनल सेक्रेटरी, टेल्को कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र लेबर युनियनचे सरचिटणीस, इंडियन नॅशनल स्टील, मेटल माइन्स सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग एम्प्लॉईज फेडरेशनचे कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगार परिषदांमध्ये सहभाग घेतलेले, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी सांभाळलेले, सध्या महाराष्ट्र व इतर राज्यातील सुमारे 300 ते 400 कंपन्यातील कामगारांचे प्रतिनिधित्व करीत असलेले, तसेच कामगार हक्कांसाठी आयुष्य समर्पित केलेले, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा नारायण मेघाजी लोखंडे पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आले असे राजन कृष्णन नायर, टेल्कोच्या हजारो कामगारांच्या ऐतिहासिक संघर्षाचे नेतृत्व करत त्यांनी महाराष्ट्रातील कामगार चळवळीला नवी दिशा दिली. शनिवार वाड्यासमोर झालेल्या 11 दिवसांच्या ऐतिहासिक उपोषणामुळे त्यांचे नेतृत्व राज्यभर चर्चेत आले. गेली 4 दशके संघटित आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत असून सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार प्रश्नांवर प्रभावी भूमिका बजावत आहेत. राजनजी, विवेक संवादमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सुरुवात आपण तुमच्या जो सुरुवातीचा संघर्ष आहे तिथून आपल्या गप्पांना सुरुवात करूयात. टेल्कोमधली नोकरी, कामगार चळवळ आणि संघर्षाची सुरुवात ही कशा प्रकारे झाली? हे बघा विवेक साहेब, आपल्या प्रश्नामध्ये थोडा मी मागे जाऊन सांगतो, म्हणजे पिक्चर जर क्लिअर होईल. ॲक्च्युली टेल्को कंपनीचा स्थापना 1967 मध्ये झालेला आहे. बरोबर. 68 मध्ये
टेल्को कामगार संघटनामधून मॅनेजमेंट सपोर्ट एक युनियन झालं, इंटरनल युनियन. हा मेन सांगायचं मला. 68ला इंटरनल युनियन झाल्यानंतर ॲग्रीमेंट झाला इमिडिएटली, तीन वर्षाचं ॲग्रीमेंट. आणि प्रत्येक ॲग्रीमेंटचे वेळ गुप्त मतदान होतं 3 वर्षाचा सर्व कामगारात. एकूण त्यावेळी 8-9 हजार होते, नंतर ते 15, 17, 18, 20 हजारपर्यंत झाले. आता असं झालं, एक ॲग्रीमेंट असं झालं की 68ला जे ॲग्रीमेंट झालं त्यावेळी फाउंडर मेंबर युनियनचे फाउंडर जनरल सेक्रेटरी R.R. शिंदे, हा मोठा किस्सा आहे. R.R. शिंदे युनियनचे जनरल सेक्रेटरी होता, पण ॲग्रीमेंट झाल्यानंतर तो प्रमोशन झाला, HR मॅनेजर झाला. अच्छा. हा तिकडचा परंपरा. म्हणजे त्याच्यानंतर 72ला ॲग्रीमेंट झालं, त्यावेळी एक व्यक्ती होता, त्या ॲग्रीमेंट 50 रुपयाला झालं आणि DA 70नी कमी झालं, म्हणजे -20 ॲग्रीमेंट. असं दर 3 वर्षाला मॅनेजमेंट त्या ठिकाणी ॲग्रीमेंट करत गेले. आणि माझा एंट्री टेल्कोमध्ये मी कामाला जॉईन झालो 76ला. ओके. जॉईन झाल्यानंतर मला यातलं काही माहीत नाही. मी ॲक्च्युली काय काय म्हणून जॉईन झाला होता? मुंबईमध्ये एक ऑर्डन फॅक्टरी म्हणून एक फॅक्टरी होती गव्हर्नमेंटची. त्या फॅक्टरीमध्ये ग्रॅज्युएशन बरोबर मी इंजिनिअरिंग टेक्निकल ट्रेनिंगचा कोर्स पूर्ण केले. त्या पूर्ण केल्यानंतर मी प्रथम मला कॉल आले फिलिप्सला, नंतर फिलिप्सला ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून. त्याच्यानंतर मी टाटामध्ये जॉईन झालो. तेव्हा पोस्ट काय होती? जॉईन झाला ती पोस्ट काय होती? टाटामध्ये जॉईन करताना मी असे मशिनिस्ट म्हणून त्या ठिकाणी जॉईन झालो, मशिनिस्ट. ओके. त्याच्यानंतर 77ला ही 68पासून 77ला एक मोठा आंदोलन झालं, फर्स्ट आंदोलन. या पुण्यातला इतिहासातला फर्स्ट आंदोलन झालं. तिथे मिस्टर AK अँथोनी म्हणून तिथे होते, कामगार नेता होते ते. त्याला ॲग्रीमेंट केल्यानंतर ॲग्रीमेंट करताना चर्चेमध्ये त्याला एक ठिकाणी त्याला फसवलं. कॅन्टीनमध्ये काहीतरी जेवण बरोबर नाही म्हणून तो विचारायला गेलं आणि ते विचारलं गेलं, त्याच्यामुळे ते संवाद झालं, या आर्ग्युमेंट झालं. त्याला त्याच्यावर सस्पेंड केलं त्याला बाहेर. आणि त्याला भरपूर धमकी देऊन त्याला बाहेरनं धमकी, त्याच्या घरात जे बायको सेंट्रल स्कूलला कामाला होता तिथून त्यांना काढायला लावलं आणि सर्व धमकी देऊन त्याला दाबलं गेलं. अशी एक परंपरा होती या टेल्कोमध्ये. तर 76ला मी जॉईन झालो आणि 77 ते ही दृश्य पाहिलं मी फार यंग आणि एकदम नवीन ह्याच्यामध्ये. म्हणजे हे काय चाललंय ॲक्च्युली. आणि 77ला त्या संप फोडण्यासाठी भरपूर या पुण्या जिल्ह्यातला बाहेरच्या काही गुंड नेमणूक केलं होतं. ह्याच्यानंतर लोकांना ते वाटलं हे काय चाललंय, की आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतो, युनियन भांडतो, पण हे आम्हाला दाबतो आमचा हक्क बिल्डा मिळण्यासाठी. तर तेव्हा त्यांनी 77ला हा प्रकरण झाल्यानंतर संप 22 दिवसांनी चिरडलं. पहिला संप चिरडलं. अँथोनीला बाहेर काढलं, जंबोनाथनला बाहेर काढलं, सर्वांना बाहेर काढलं आणि त्यातलं एक व्यक्तीला आतमध्ये घेतलं, त्याला मॅनेजर केलं. म्हणजे अशी डिवाइड अँड रूल प्रत्येक वेळ एक करतात. ही एक पॉलिसी आहे कंपनीचा मॅनेजमेंटची. त्याच्यानंतर 77ला हे झालं. बरोबर आलं 81 डिसेंबरला इलेक्शन, 3 वर्षाचं इलेक्शनमध्ये मी उभा राहणार नव्हतो. मला हे सर्व पटत नव्हतं. मी थोडा त्या काळामध्ये हॉट टेम्पर होता आणि मी स्पोर्ट्समॅन होता. मिस्टर पुणे, मिस्टर ज्युनियर महाराष्ट्र अशी सर्व बॉडी बिल्डिंगमध्ये अशी तरीकेने होते, कबड्डीपट्टू होता, सर्व होता. मुंबईमध्ये मी राहिलो. मुंबईत जन्म झाला माझा, शिक्षण सर्व मुंबईत झालं. आणि हे सर्व मला पटत नव्हतं. तरी कामगारांनी त्याच्यात डिपॉझिट पैसे असतात भरायची, फॉर्म भरायला. आपला कामगार डिपार्टमेंटच्या कामगारांनी जमा करून पैसे भरून ते मला निवडून दिले MTD शॉपचे. ते आल्यानंतर मी 3 वर्ष काम चांगलं केलं. 1 वर्ष काम केल्यानंतर इमिजिएटली त्या युनियनचे जनरल सेक्रेटरी मिस्टर रवींद्र फाटक, तो फार एज्युकेटेड होता, म्हणजे एज्युकेटेड होता आणि चांगला तो निस्वार्थ लढणारा व्यक्ती होता कामगारासाठी.
मॅनेजमेंट जे पटत नव्हतं त्यांना ते दबाव आणलं, दबाव आणून त्यांना धमकी देऊन त्यांना 6 महिन्यात राजीनामा द्यायला लावलं. ही कंपनीचा परंपरा. जे कोणी बोलेल आवा उठवेल त्याला दाबायची, त्याला बाहेर काढायचे. केलं. इमिजिएटली इलेक्शन जनरल सेक्रेटरीचं झालं. 41 लोक होते पूर्ण सभा मेंबर्स पूर्ण बॉडीचा. मला लोक म्हणलं तुम्ही उभं राहा. मी उभं राहिलो. जनरल सेक्रेटरी निवडून आले. त्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध होता माजी महापौर प्रभाकर साठे. एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही येस हे केलं. येस. आणि लोक मेंबर म्हणले की लीडर म्हणले, रेप्रेझेंटेटिव्ह लीडर्स म्हणले की नायर साहेब तुम्ही उभा राहता. मी आता माझ्या वय 25. ठीक आहे, मी उभं राहिलो, निवडून आलो त्या ठिकाणी. निवडून आलं, जबाबदारी आलं. मग मी नेगोशिएशन डिस्कशनला बसायला लागलो. मिस्टर रावल साहेब होते, कंपनीचे डायरेक्टर मिस्टर बेरोणकर होते. हो. हे दोघांनीच मला बाहेर काढलेलं आहे. हे दोघं आता स्वर्गीयवासी आहे. डिस्कशनला गेले, काही मुद्दा मांडायला लागलं. सुरुवातीला त्यांना वाटलं की ठीक आहे, चांगला एज्युकेटेड आहे, चांगला बोलणार. पण काही मुद्दा त्याने बोलायला लागलं, काही प्रॉपर मांडायला लागलं. आणि प्रॉपर मांडता थोडा भांडायला लागलं, आर्ग्युमेंट करायला लागलं. काय कायदेशीर मुद्दे मी ठेवलं. मी स्पष्ट म्हणतो, त्यावेळेस सुरुवातीला एवढा कायद्याचा मुद्द्याचा एवढा ज्ञान नव्हता. मी आज म्हणतो ते एकदम लर्निंग प्रोसेस. आज आपण PhD झाला असेल तो गोष्ट वेगळा, पण नव्हता असता. तर कंपनीची एक परंपरा आहे, आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. आमच्याकडे इंटरनल युनियन 68 पासून आहे. जे आम्ही सांगेल ते ऐकायचं आणि ते करायचं. आम्ही ड्राफ्ट बनवतो तर मी सही करायचं. हा ऐकून मला थोडं वाईट वाटलं. म्हणलं हे नाही, लोकशाही आहे, डेमोक्रेसीच्या राज्यामध्ये तुम्ही जर म्हणलं आम्हाला विचारायचं, प्रश्न विचारायचं, काय आर्ग्युमेंट करायचे हक्कच नसेल आम्हाला, मग काय राहिलं. त्याच्यामध्ये थोडा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी आर्ग्यू करत गेले. एक उदाहरण म्हणते एक उदाहरण असं आहे, HRA HRA म्हणजे हाऊस अँड अलावन्सेस. HRA एक कंडिशन होता, कंपनीने दिली होती, तुम्हाला HRA तुम्हाला मिळेल 50 रुपये. पण HRA जर 2 दिवस दांडी मारली एका कामगारने महिन्यातून, त्याला HRA मिळणार नाही. तर अशी कमीत कमी 15 ते 20% लोक होते. करोडोचे रुपये त्याने कंपनी केले. तर मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही ॲब्सेंटिझम कंट्रोल करण्यासाठी तुम्ही हा मुद्दा असेल, ठीक आहे. मी पण ॲब्सेंटिझम अगेन्स्ट आहे, कारण कंपनीमध्ये डिसिप्लिन पाहिजे. हा मताचा मी आहे. डिसिप्लिन पाहिजे, शिस्त पाहिजे, आपल्या कामगारांना शिक्षणला झालं पाहिजे. पण तुम्ही आज एक प्रश्न असा आहे की तुम्ही जो 50 रुपये जो तुम्ही कापतात 2 सुट्टीमध्ये, ठीक आहे, रेग्युलर येणाऱ्या 80% लोकांना तुम्ही काय बेनिफिट देतात. बरोबर. तिला ते खटकलं. तिला म्हणलं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात, आम्हाला विचारायचं नाही. आमची परंपरा आहे, यू आर एम्प्लॉई, वॉट एव्हर वी से यू हॅव टू लिसन दॅट, यू हॅव टू ओबे दॅट. हा सर वाक्य मीटिंगमध्ये खटकलं. प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या अशी थोडा बोलायला. अशा पद्धतीने तुमचा संघर्ष सुरू झाला. झालं. परंतु टाटा मोटर्समध्ये तुम्हाला नोकरी गमवावी लागली. नक्की तो काय प्रसंग होता? हा, नोकरी गमवावं लागले म्हणजे त्या ठिकाणी त्यांना आवडत नाही. ते एकच म्हणलं की आमच्याकडे चालत नाही काय प्रश्न विचारायला, आम्ही सांगेन तो कायदा आहे, नाही तर आम्ही करून घेऊ तुमच्याकडनं. तर हे प्रश्न मला म्हणलं तर मला सारखा खटकला. तर HRA जे पॉईंट आहे ना, मी ते सोडवलं. 50 रुपये मी मिळून घेतलं की कंडिशन काढून टाका. ते 50 वाढले. ॲग्रीमेंटच्या काळामध्ये मला म्हणलं मागच्या वेळी ॲग्रीमेंट 100ला झाले तुम्ही 150ला करा. म्हणलं चालणार नाही. काही मुद्दे आहे, सुविधा आहे, फॅसिलिटीज आहे, आपला वेज रिव्हिजन आहे, सर्व मुद्दे मांडलं, प्रॉपर मांडलं. 360 रुपयाचं ॲग्रीमेंट केलं त्या काळात, प्लस 385 रुपयाचं ॲग्रीमेंट केलं. किती सालचं आहे हे? 28 सप्टेंबर 82. ओके. 28 सप्टेंबर 82ला मी सही केली. त्या सह्याचा पण एक मोठा इश्यू निर्माण झाला. आदल्या दिवशी एक व्यक्ती, मी नाव घेत नाही, ती मी सांगितलं तरी की माझे मोठे राजकीय नेते तिकडे आतमध्ये आहे, मोठे पैलवान लोक रेस्टरला तिकडे उतरलेला आहे. एक व्यक्ती फॉर्ममध्ये पेपरमध्ये खाली नमूद केलं आम्हाला सर्व मान्य आहे, हे असं ठेवून माझ्या सहकार्यांना घरी जाऊन सर्व सही घेतली. मला कळलं रात्री, सकाळी झालो ती पेपर घेतली, फाडून टाकलं.
आणि 12:26 नवीन मी प्रॉपर ड्राफ्टिंग केलं. मी जनरल सेक्रेटरी आहे. माझ्या ॲब्सेंटमध्ये कोणाची सही काय घेतली त्यांनी मला सांगितलं की नायर साहेब आमच्याकडनं पूर्ण सही घे. जबरदस्तीने घरी येऊन जीपमध्ये हे कंपनीचे जे काय निवडलेले जे काय हेंचमेन त्यांचे लोक गेले तर ते फाडून टाकलं ॲग्रीमेंट सही केली. ॲग्रीमेंट सही झाल्यानंतर कंपनीने मनामधून एक राग धरलं की आमचा म्हणजे एक सण आम्हाला नडलं आणि आमच्या नडून आम्हाला हे ॲग्रीमेंट केलं. हा नडून ॲग्रीमेंट केलं हा डोक्यामध्ये जे इगोचा इफेक्ट त्यांच्यावर झालं. जसं आता इगो हा मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही किती मोठा हो, सरकार असू द्या या मोठा कंपनी असू द्या, एक मोठा ऑर्गनाईज असू द्या, तुम्ही काय लढाई करून आंदोलन करून जिंकलं ना, या संपाने जिंकलं तरी मनामध्ये एक राग ठेवतात. हा इश्यू सर्व ठिकाणी आहे. तो राग मनामध्ये होता. पॉईंट सापडलं. असा पॉईंट सापडून एक सेक्युरिटी गार्डने माझ्या एक केससाठी कोर्टामध्ये आलो. माझ्या माझ्यावर वाद ठेवायला लागला. माझ्या घराकडे वाद, बाहेर वाद सर्व. तर त्यांना बोलून घेतलं मी कॅबिनमध्ये. म्हणून तू असं का माझ्याकडे वाद चालले, असं येऊ नको परत, असं एवढंच बोललो. पण त्यांनी ॲड केलं मी जीव मारे धमकी दिली असं करून. मिस्टर फलांडे नावाचे एक चिंचवड मारणारा व्यक्ती होता जे धमकी दिलं. पण त्यांनी फिर्याद द्यायला लावलं. कंपनी म्हणलं तू फिर्याद दे, यांच्या एगेन्स्ट फिर्याद दे, कंप्लेंट कर. कंप्लेंट ऑन दॅट बेसिस मला सस्पेंड आणि 83ला डिसमिस. म्हणजे सस्पेंड तर डिसमिस. पण तुझा प्रश्न असा आहे की कसं काय गमवलं तुम्ही. आता हे गमवलं हे कारण कंपनी म्हणलं या माणसाला मला इथं ठेवायचं नाही, पुढच्या ॲग्रीमेंट आपल्याला बाहेर काढायचं, पुढचं ॲग्रीमेंट बाहेर काढायचं. कारण आम्ही करायला गेलं याला 0 पण हा झाला हिरो. हा सर्व प्रसंग आणि वातावरण सर्व कामगारांना कळलं. कोण ना कोणी भांडणार आहे. पहिले जे करेसो त्यांनी जे सांगितलं ते सह्या करायचं असं नाही आहे. तर मला एक गोष्ट होता म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून माझा एक स्वभाव आहे. त्याचे गुण चांगला का वाईट बने थोडा जिद्दी होता, थोडा इगो म्हणले मला पण होता. प्रत्येक माणसाने इगो असतातच, लहान पोराला पण असतात, मोठ्याला पण असतात. त्यांनी मला कमांड करायला लागलं. तर मला कमांड करायला मला त्यांनी की आवड रिक्वेस्ट करून काही आपण संवादाने डिस्कशन करता येतं विन विन सिच्युएशनने. आणि ते कोण त्यांनी करायला लागलं. त्यांनी मला एक प्रश्न मांडला मीटिंगमध्ये, तुला मी कंपनीतून काढून टाकेन असं पण त्यांनी म्हणलं. ठीक आहे, कंपनी आईचं पोटातून बाहेर येताना मी या नावाने तर आलं नाही आहे, तुमची इच्छा जे काय असेल सत्याने मी चालणार आहे इकडे. हा झाल्यानंतर इमिजिएटली त्यांनी जे काढलं हा डोक्यात त्यांच्या मनामध्ये एकच होतं की याला धमकी द्यायचं, लालच द्यायचं. कंपनीमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्ट होता. कुठलाही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घ्या, जे परंपरा आत्ता पण चालू आहे परंपरा घ्या. फक्त कॅन्टीनला केळं सप्लाय केलं की 3 ट्रक केळं रोज लागतात. प्रिंटिंगचं कॉन्ट्रॅक्ट घ्या, त्यावेळेस महिन्याला 5 लाख, त्या काळातला महिन्याला 5 लाख 2 लाख म्हणजे आताच्या 2 कोटी 15 कोटी 10 कोटी. कामगारांची संख्या मोठी मोठी संख्या. चैतन्य कॉपरेटिव्ह सोसायटी आहे, भरपूर सोसायटी आहे. गाडीला कॅनवाय घेऊन द्यायचे. मी म्हणलं मी काही मला करायचं नाही. 15,000 कामगार गुणिले 4 व्यक्ती 60,000नी मला विश्वासाने गुप्तमतदान निवडून दिले. मी अशी गद्दारी करणार नाही. हा ते लालची पोटी धमकीपोटी त्यांना झाला नाही. धमकी का झाला नाही त्याला कारण मी सांगतो. ते गैरसमज कोणी करू नये, जैसे को तैसा आहे मी त्यामध्ये. त्यांनी मला हा सांगितलं की माझं पण त्यांनी की मला तुम्हाला हाच सांगतो मी इकडे ओपनली. त्या काळामध्ये दाऊद इब्राहिमचाही मला फोन आला धमकीचा. त्याचे एक नातेवाईक तिथे होते कंपनीमध्ये मॅनेजरमध्ये. असं आहे. तर त्याला तसं उत्तर दिलं मी, ठीक आहे तू पण पोटातून बाहेर आलाय, मी पण पोटातून बाहेर आले, कोणी बाहेर आज जात नाही आहे, ठीक आहे आपण समोर येऊ, इथपर्यंत बोलू. त्यावेळेला मला एक व्यक्ती, आज मी त्यांना मानतो, आज गुरुपौर्णिमा आहे, गुरु म्हणून त्याला मानतो मी, मुंबईचे भाई ठाकूरने त्याला प्रश्न मांडलं. मी मला काळजी करू नको, जर मागे सत्य लढतो जर मागे मी आहे. आज त्यांचं नाव होते भाऊ आमदार आहे, इथं ठाकूर मुलगा आमदार आहे, मोठी पार्टी आहे त्यांच्याकडे, मोठी नगरपालिका आहे. विचार करा, मी ओपन सांगतो त्यामध्ये काय मला लपवायचं नाही, सर्वांना माहिती आहे. त्यांना मी चॅलेंज केलं. तर ही चॅलेंज आणि ॲग्रीमेंट आणि कुणालाही घाबरत नाही, सच्चाई लढतो, कुणाला लालचीपोटी पडत नाही, हा लोकांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला. अच्छा. तर शनिवार वाड्यासमोर 11 दिवस उपोषण करण्याचा निर्णय कसा घेतला? आता बघा, मला बाहेर काढल्यानंतर 83ला बाहेर काढलं. त्याच्यानंतर एक ॲग्रीमेंट झालं,
दुसरा युनिटची दुसरा म्हणजे टेल्को काम दुसरा निवडून आले ना. 83 ते 87 परत कंपनीचं राज्य परत केलं मला बाहेर काढल्यानंतर. परत त्यांचं राज्य आले, जे काय यांची बेल त्यांच्याबरोबर आहे. टेल्को कामगार संघटना तोच. टेल्को कामगार संघटनेमध्ये निवडून आलं माणसांना विकत घ्यायचं, कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, धमकी भरायची आणि त्यांना करून फक्त माझ्याकडून झाला नाही. तुला मी बाहेरच्या युनिटचा नव्हता, इंटरनल युनिटमध्येच मी अंग होता. हे पण फार बघायचंय. बाहेरचा राजकीय कुठला सपोर्ट नाहीये आणि आतला सपोर्टने आपण हे करत होतं, कामगाराचा सपोर्टने. असं एक 27 दर डिसेंबरला इलेक्शन होतात. इलेक्शनला मी बाहेर आहे. 3-4 वर्ष मला फार त्रास झालं. एवढा त्रास झालं, माझ्या अंगावर भरपूर पोलीस केस करायला लागलं. हे झालं ते झालं, आमका धमकी आलं तमका, मला कुठे केस माझ्यावर भरपूर केले. पण देवाचं किंवा सर्व सुटलं माझ्यावर. एक प्रसंग असा होता, आज तुम्हाला सर्वांना माहिती, तिथून मी मोठा फेमस झालो. BP सिंग येणार होतं पुण्यामध्ये आणि मी रतन टाटा पण त्या ठिकाणी त्या दिवशी येणार होते. तर त्यांनी सांगितलं की राजांना त्यांच्या गाडीमध्ये समोर जाऊन आडवा येऊन ते गाडी थांबवणार आहे आणि हे सर्व तिथे आंदोलन करणार आहे. VP सिंग यांचे नाही, टाटाचे BP सिंगचे अगोदर झालं. अगोदर, हां. तर ते म्हणलं असं ना, म्हणलं या प्रकरणामध्ये कंपनीने काय म्हणलं, तुम्ही त्यांना ताब्यात घ्या. मग मला साहेब आले, मी जिथे राहत होता कंपनीच्या बाहेर होता, मी एका ठिकाणी मी ते खरोखर तसा प्लॅन होता का त्यांनी चित्र निर्माण नाही होता प्लॅन होता होतं. अच्छा. मग ते प्लॅन होता. मग तिथे साहेब आले, टाटा साहेब आले, म्हणजे प्लॅन होता, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना हे होते. तर त्यामुळे मी तिथं थांबलो आणि मला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पोलीस आले माझ्याकडे, विश्रामबाग वड्याचे पोलीस माझ्याजवळ राहते. नायर साहेब तुम्ही ऑफिसला चला. गेलो ऑफिसला, बसलो, मला जेवण दिलं दुपारचा, चांगला बोलले, काय नाही. 2 वाजता म्हणले यू आर अंडर अरेस्ट. म्हणजे काय, वर्ण आले, काय केले, तुम्हाला 151 CRPC अरेस्ट केलेलं आहे. मला बाहेर, मग त्या ठिकाणी म्हणून व्हॉट इज द रिझन, काय तुम्हाला कशाबद्दल मला तुम्ही अरेस्ट केलं, मला कारण सांगा. काय नाही, मी शांततेने या माझ्या ऑफिस ज्या ठिकाणी बसलो मी त्याच्या समोर जे विश्रामबाग गेलो तिकडे. तिथून गेल्यानंतर जे बातमी कंपनीला लागली 2:30 वाजता, या 2:30 आणि 3:30चे टायमिंग, फर्स्ट शिफ्ट एंट्री आणि सेकंड शिफ्ट एंट्री आणि फर्स्ट शिफ्ट बाहेर, हे कळलं. हे कळल्यानंतर अख्खा MIDC फिलिप्स, टेल्को, बजाज सर्वांना हे कळल्यानंतर अख्खी बस 3 वाजता कोर्टामध्ये कोर्टात. हा हिस्ट्री आहे महाराष्ट्राचा. हिस्ट्री कोर्टामध्ये आले. 30,000 कामगार कोर्टामध्ये जमा झाले. नवीन चेंबर जो आहे ना, आता जो पंचायतीपासून जनरल चेंबरचं, लॉयर चेंबरच्या समोर, त्याच जागेवर अजून एक घटना घडलेली आहे. ते मला सांगायचं नाही आहे, ते तुम्हाला माहिती असेल जे घटना. त्या समोर मी आतमध्ये आर्ग्युमेंट करत होता. तर मला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट आर्ग्युमेंटला मी सांगा यू गॉट अन ॲडव्होकेट, आय डिफेंड माय केस ओन. येस, काय झालं तुमचं? सो आय डोंट नो एनिथिंग, वाय यू आर कॉल ऑल द पीपल. मला हेच लोकांना, साहेब मला काही माहिती नाही, मला इथं अरेस्ट केलं, पण स्पॉन्टेनियसली दे केम टू द कोर्ट. ओके, अंडर दिस सर्कमस्टन्स मला काही निर्णय देता येणार नाही, यांना मॅजिस्ट्रेट केसला पाठवा. बाहेर आल्या अशी एक PI समोर दिसलं, शुक्ला साहेब. कारण तो कुठल्या पण VIPने ॲड्रेस करायच्या आत माणूस. बघितलं मला घेऊन जाताना कामगारने अडवलं, जाता आला नाही. परत पुढे गेलो, जीपमध्ये बसवलं मला. जीपमध्ये आमचे दिवरे साहेब होते, रॉय साहेब होते, भरपूर साहेब होते, अमीन रॉय साहेब होते, सर्व होते. बरं, जीपच्या समोर 4ही बाजूने घेरलं आणि पंक्चर करून टाकलं आणि कामगारांनी 1 इंच जाऊन देणार नाही म्हटलं. तर मी गाडीमध्ये, मला म्हणलं गाडीतून उतरा. मी म्हणलं उतरणार, कारण उतरलं तर त्यांना पेटवायचं होतं. जर पेटलं तर हिंसा होणार, फायरिंग होणार. मला बजाजच्या समोरच्या ते आंदोलन अजून आठवतं. समोरचं बजाजच्या त्या ठिकाणी समोरचं आंदोलन का 4 लोक दत्ता पाडाले, सर्व झाले, तुम्हाला ते माहिती असेल. ते म्हणलं काय नाही करायचं, उतरलं नाही. मला हातकडी काही नव्हती. मला साहेब म्हणलं मी माईक घेतली, ते फोटो तुम्हाला दाखवतो. फोटो माईक घेतली, जीपचा वरती म्हणलं कामगार बनतो नो, काय हरकत नाही आहे, मी आता जेलमध्ये जाईन, उद्या परत मला कोर्टामध्ये आणणार आहे, तुम्ही सर्व घरी जावा. एकानेच सोडलं नाही, कोर्टाने इथे येऊ द्या इकडे. महाराष्ट्राला इतिहासातलं पहिली घटना आहे. एकदा मला जेल पेटवला माणूस, विथिन 1 hour रिव्हर्स दिस जजमेंट, सांगितले अंडर 1 कंडिशन, की 1 महिनाभर यांना पोलीस स्टेशनला हजेरी लावू द्या आणि त्या ठिकाणी जामीन सोडा.
तिथून सोडलं आणि त्या काळातून, कारण काही लकी मी आहे, कोर्टाचं बाहेर मला नाही नेलं. कोर्टाचं प्रेमाचं आतमध्ये यू नो दॅट लॉ, इट इज अंडर DGP डिस्ट्रिक्ट. ते म्हणले आम्ही ऑर्डर देणार नाही. कमिशन ऑर्डर केलं फायरिंगची, कोणी ऑर्डर देतात, कारण ती एरिया आहे ना, याचा आपण एम्बेसी एरिया कशी आहे त्या कंट्रीच्या लॉमध्ये येणार ते. तर त्यांनी म्हणलं नाही करणार, DG म्हणलं आम्ही करता येणार नाही आहे, त्याला बेलवर सोडा. तर त्याच्यामुळे ते वाचलं आणि प्रोसेसर मोर्चा घेऊन आम्ही शेनवाड्यात आलो. पण त्याच्यावर माझे भरपूर केस माझ्यावर झालं. लोकांनी काय स्लोगन घेतलं, काय घेतलं, म्हणून ते एक झाले मला. बरं. आता हे हजारो कामगार तुम्ही सांगितलं, ते हजारो कामगार तुमच्या पाठीशी उभे राहिलेत, हा विश्वास कसा निर्माण केलात? हा तुम्हाला सांगितलं आता मी, त्यासाठी मी इतिहास सांगितलं मागच्या, हो. की ज्या कंपनीमध्ये आत्तापर्यंत कंपनी सांगेन ते करार व्हायचं. पहिला ॲग्रीमेंट झाला एवढा चांगला ॲग्रीमेंट, जो आमच्या कामगाराच्या सुविधा आणि पगारवाढ चांगलं झालं. आणि त्यासाठी राजन नायरनी नोकरीचे त्याग केलं, कोणालाही नमवलं, कोणाच्याही दबावामध्ये आलं नाही. या सर्व गोष्टी लोकांच्या मनामध्ये बिंबलं गेलं. कुठलाही लालच दाखवलं, कुठलाही धमकी दिले, ते कुठेही त्याच्यामध्ये पाठीमागे गेलं नाही. तर ती एक डोक्यात लोकांचं आलं. बिईंग ए नायर, मी असं म्हणलं तर म्हणता येणार त्या ठिकाणी किती असेल, मी परप्रांताचं म्हणणार, पण मी जन्मलं महाराष्ट्रात, मराठी चांगलं बोलतो. आता म्हणून आत्ता मी लोकांना मजाकमध्ये बोलतो, मी तुम्हाला माहिती असेल मी आमदारकीला उभं होतो, नायर म्हणून दुसरा नंबर आलं, नाहीतर आणि अपक्ष उभं होतो. ज्ञानेश्वर लांडगेचं निवडून आले आणि मी दुसऱ्या नंबरला आले, थोडक्यात मताने पडलो. तर मी मस्करीत म्हणायचं विनोदामध्ये, नायर पाटील जर असला तर मी पूर्ण जिंकून आलो असतो. तिसरा नंबर शिवसेना, चौथा नंबर आपला जनता दल, असे आले. अपक्ष असताना दुसऱ्या क्रमांकाची दुसऱ्या क्रमात आलो. अजून माझ्या सर्वांना माहिती आहे, उगवता सूर्य माझं चिन्ह होतं. तर हे सर्व गोष्टी लोकांना, म्हणजे पहिल्यांदा कोणी उभा राहतो, रोपमय चॅटर्जी उभं होतं इलेक्शनला, 5,000 मतं 6,000 मतं पडले. आज पहिल्यांदा एक कामगार बाहेर पण, कंपनीत नाही, कंपनीच्या बाहेर पण कामगार वर्गाचे प्रेम मला मिळालं, की हक्कासाठी भांडतोय म्हणून. हा एक ते शनिवार वाड्याचं जे आंदोलन होतं, तिथं तुम्ही मोर्चाने आलात, आणि हे तर कसं वातावरण होतं, आणि ते पुणे आणि महाराष्ट्रात संपूर्ण त्याचे त्यांनी हे आंदोलन कसं अनुभवलं असेल? अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रथम मी नवीन 81ला निवडून आलो. त्यानंतर जनरल सेक्रेटरी झालं. जनरल सेक्रेटरी झाल्यानंतर एका वर्षाला जनरल सेक्रेटरी झालं, ते पण सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर ॲग्रीमेंट केलं. ॲग्रीमेंटनंतर मला कंपनीने बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर मी 6 वर्ष राहिले बाहेर. 87ला बाहेर राहून मी पॅनल उभी केली, राजन नायर पॅनल. 41 लोकांची एक मॅनेजमेंट आपल्या कमिटीचा टीम होता. ते 41 लोकांमधून 39 लोक निवडून आले. हे माझा मोठा विजय आहे. कारण काय, बाहेर राहून पण मला कामगारांनी गुप्त मतदानाने प्रेम दिलं आणि माझ्या लोकांना निवडून आणलं. ते बायलॉज अमेंड केलं, एक क्रिएट केलं ॲज पर द बायलॉज इन द सेक्शन, ॲज पर द ट्रेड युनियन ॲक्ट सेक्शन 22 म्हणतात, यू कॅन कॉप्ट ए पर्सन फ्रॉम आउटसाईड फ्रॉम ॲज ए ऑनरी मेंबर. इफ यू आर नॉट ए ऑनरी मेंबर, म्हणजे ऑनरी मेंबर म्हणजे मी कामगार असायला पाहिजे. आता मी कामगार डिस्मिस झाले, पण मला आता बाहेर नाही केलं, पण असं होत नाहीये. टिल द फायनल डिस्पोजन इन द हाय सुप्रीम कोर्ट, आय एम द वर्कमॅन. मी वर्कमॅनचा दर्जा मिळू शकता मला. पण हे लोकांनी काय केलं, ते पण केस लढलं होतं की हे बाहेरचं आहे म्हणून. तर आम्ही कोर्टात लढलो. दारुक पण एक जज होता, सांगितलं की मला कंपनी सस्पेंड केले, युनियनने नाही केलेलं आहे. तर कोर्टाने ऑर्डर दिली की ह्या युनियन जनरल सेक्रेटरी राहणार, याला गेटवर टेबल खुर्ची द्या आणि यांना त्यांच्या कामगार ग्रीव्हन्सला संधी द्या. पण येणारा कोण, लोक घाबरत होते भेटायला. प्रत्येकाने नोकरीची आहे ना, तर ती एक मुद्दा झाली. तरी 1-2 महिन्यामध्ये जाऊन बसलो होतो तिकडे गेटवर जाऊन. त्याच्यानंतर ही 87ला इलेक्शन झालं ना, 90मध्ये आले. 90मध्ये हा जो प्रश्न तुम्हाला ना, 31 90मध्ये मला ज्या ठिकाणी सर्व लोक अरेस्ट केले नाही, कधी सांगितलं तुम्हाला मी कोर्टामध्ये 90. हे मी काय केलं, कार्याध्यक्षाचं चॅलेंज केलं,
त्याच्यानंतर आम्ही राजनारशी बोलणार नाही आता. हे टेल्को कामगार संघटना एक कंपनीच्या सपोर्टच्या संघटनामध्ये मी काय केलं, त्याच संघटना इंटरनल ठेवून त्यातलं लोकांना आपलं घुसवलं आणि संघटना स्ट्रॉंग केले. मी इंटरनल युनियनच आहे. आता अगोदरपासून चालू आहे सर्व. 81 एक अग्रीमेंट केलं, आता 89ला येतो मी. आम्ही ज्या माणसाला बाहेर कळलं तशी बोलणार नाही. मग एक मुद्दा आलं, जमशेदपूरला गोपेश्वरशी बोलतो, तिकडचा खासदार आहे. जमशेदपूर टेल्कोला टिस्कोला बोलत, मग तिकडे एक कायदा आणि इकडे एक कायदा का नाही, अशी एक संवाद. ह्याच्यावर असेंब्लीला पण विषय निघाला ह्याच्यावर, पण ते काय घेतलं नाही त्याने. त्याच्यानंतर ते बाहेर पडलो, मी आलो. त्यांनी काय केलं माहिती आहे का, एकच धरून ठेवलं त्यांनी आता, की या माणसाने बोलायचंच नाही, चॅलेंजच केलं. इन द मेन टाईम हा नेहमीचा एक प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया? हा युनियन स्ट्रॉंग झालं, दुसरा युनियन तयार करायची. देर इज अ प्रोव्हिजन इन द लॉ, इफ एनीबडी 7 people क्लब टुगेदर यू कॅन फॉर्म द युनियन. एक युनियन फॉर्म करता येतं, बट देर इज अ रजिस्टर्ड युनियन. बट रजिस्ट्रेशन अँड रेकग्नेशन टू डिफरंट थिंग. बरोबर. रेकग्नेशन यू गेट फ्रॉम द कोर्ट ॲज पर द MRT and PLP Act. बरोबर. But it is a registration. But registration company has got that power to discuss with which union. If it is recognized, then it is binding for the to the management. That you have to discuss with the recognized union. But त्याला पण भरपूर खेळ आहे. नोंदणीकृताने मान्यता प्राप्त. हा, आता बट बाय अग्रीमेंट इज अग्रीमेंट हा युनियनला रेकग्नेशन आहे, पण त्याला पॉवर नाही आहे, कोर्टातून पॉवर पाहिजे. पण ते म्हणलं आम्ही एक टेल्को एम्प्लॉईज युनियन, एक मॅनेजमेंट धार्जिन तयार केलं. कंपनीचा इच्छानुसार चालणारा लोक कामगार युनियन तयार केलं. त्यांच्या बरोबर 19 सप्टेंबर ॲग्रीमेंट सही केली. हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आणि जिद्दीचा पॉईंट, आणि कामगाराचा मन आहे ना पण हलवलं आणि जागृत झालो आम्ही सर्व, की मेजॉरिटी 99% असून आमच्या युनियनशी बोलणी नाही केलं. आणि मॅनेजमेंट धार्जिन म्हणजे थोडक्यात एक 2% असणाऱ्या कामगाराच्या लोकांची ॲग्रीमेंट केलं. तिथे आम्ही खटकलो. आम्ही डायरेक्ट 21 तारखेला सप्टेंबर 18ला मी एक मिटिंग बोललो शनिवारवाड्यावर. मिटिंग बोलले, सर्व कामगार हजर झालो. कुणालाही काही माहिती नव्हती. स्टेज बनवलं शनिवारवाड्याच्या, कुणाला काय माहिती, परमिशन कॉर्पोरेशन घेतली होती. स्टेज बनवलं, शिवाजी महाराजचा फोटो आणि महात्मा गांधीचा फोटो दोन्ही समोर ठेवलं. शिवाजी महाराज जो आज माझी दैवत आहे, दैवत म्हणजे मी मानणारा. आज मी पण त्या ठिकाणी महाराजचा त्या ठिकाणी बघायला की महाराजच्या घेऊन बसतो, कारण त्याच्यावर फार मोठा आदर आहे. मी फार तो एक. आणि महात्मा गांधी ज्यांनी आम्हाला अहिंसा शिकवलं, ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं, तर ही त्या ठिकाणी एक दोन्ही फुटवलं. आणि मीटिंग बोलले. 6:30ला सुरुवात झाली मीटिंग, 8:30-9ला संपली. 9ला मी डिक्लेअर केलं. कमिटी आमच्या इकडे 39 लोक बसले, स्टेजवर बसले होते. सर्व कामगार बंधूंना मी एक तुम्हाला निर्णय देतो, एक अनाउन्समेंट करतो, की जेव्हापर्यंत आपला युनियनशी टेल्को कामगार संघटनेशी ॲग्रीमेंट करत नाही तेव्हापर्यंत आपण इथे अमर उपोषणाला बसू. लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. एकदम शॉकिंग न्यूज नाही हे. फक्त 5 लोकांना माहिती होते हे बसणार आहे, कारण लेफ्टचं राईटला मी समजून देत नाही. जर लीक झालं, 5 लोक म्हणजे मी, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, अजून एक सेक्रेटरी, तर त्यांना फक्त तिथं जमल्यानंतर लोकांना कळलं की आता उपोषणाला. येस, आपण मिटिंग बोलवली, जनरल बॉडी मिटिंग बोलवली. काय, कारण की उपोषणाला जर मी डिक्लेअर अगोदर केलं असतं तर बसूच दिलं नसतं, बसूनच दिलं नसतं. कंपनीला एवढा पॉवर आहे, कॉर्पोरेशननी परमिशन दिलं नसतं. तर तिथं बसलो आणि तिथून सुरुवात झाली. ते 21 पासून 19 सप्टेंबर 84ला सह्या झालं. 21 पासून 22, 23, 24, 25, 26, 27, 28 या 7 दिवस अख्खा महाराष्ट्राभर ते, जसं आता जन आंदोलन झालं, आता जंतर मंतरला जसं आम्ही ते उपोषणला बसलोय, भरपूर लोक आले. त्या आंदोलनात कोणकोणते नेत्यांनी सपोर्ट केलं तुम्हाला? हिंदुस्थानातून कानाकोपऱ्यातून सर्व लोकांनी सपोर्ट केले, पण काही लोक प्रत्यक्षित आले. मी मागे सांगितल्याप्रमाणे मधु दंडोते साहेब आले, दत्ता साहेबांचा फुल सपोर्ट होता. सर्वांचं नावं घेत नाही,
अनेक आमदार, खासदार, पुण्यातले मोठे मोठे नगरसेवक आणि त्या काळामधला महापौर होते मोहनसिंग राजपाल, अजून आठवतं मला, स्वर्गीयवासी आहेत, त्यांनी फार मदत केली. आणि तुम्ही ऐकलं असेल माजी खासदार संभाजीराव काकडे साहेब, त्यांनी साथ केलं. तसेच रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, नीलम गोरे, हे भरपूर लोकांनी मला त्या काळामधला सपोर्ट केले, सहकार्य केले. काही गाडीने, काही बस देऊन, काही डॉक्टर्सना पुरवणे करून, काही ग्लुकोज आणून दिली तिकडे जागेवर. एक मोठी वेगळं लढा होती ते खरंच माझ्यासमोर तुम्ही बोलल्यावर मला दिसतोय समोर ते सर्व. एक 10 दिवस ते समोर लढा दिसतो. लोक कशी बसले टेंटमध्ये टाकून शैनवाडाच्या समोर. शैनवाडा माझ्या ताब्यात होते 11 दिवस. आणि ज्या लोकांच्या महिला आले ना कामगाराचा, ते शैनवाडात आणून आत बसायचं. अशी सर्व गोष्टी होती. त्यावेळी तुमच्या सहकाऱ्यांमध्ये कुणाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल? हा एक मोठा आहे सहकार्यामध्ये. आता माझ्या सहकारी जे आमच्या जे 41 निवडून आल्यामध्ये जे 39 लोक माझ्या कमिटीत जे आहे, टोटल 2च लोक फक्त नव्हता. आमची एक टीम बनवली 11 लोकांची, एक मॅनेजिंग कमिटी. त्या कमिटीमध्ये भरपूर लोक होते, चांगले ॲक्टिव्ह लोक जे काम करत होते. जसं आम्ही सांगू, बिपिन मेहता आहे, डॅनियल केदारी आहे, पॉली रॉड्रिक्स आहे, आणि मिस्टर गोळवे आहे. अशी आणि नावं घेता कमी. आणि अनेक कार्यकर्ता आहे, सर्वांचं नाव घेता येत नाही आता. सर्व अनेक कार्यकर्ते जे आपल्यासाठी जे कोर्टात केस चालू आहे आता, तर अजूनही बाहेर आहे. काहींचं हायकोर्ट, काहींच्या सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे. हे सर्व लोक आपल्याला सहकार्य देतात. तर त्यांच्यामध्ये एक मला सांगायचं म्हणजे की हे लोकांना सर्वांना बळीचा बकरा केलं. बळीचा बकरा म्हणजे, आणि अजून त्याच्यामध्ये एक माझा मित्र होता अरुण सोमन आहे, जे माझ्याबरोबर जे होते त्या लोकांना त्यांनी टार्गेट केलं. सेम कुठल्याही आंदोलनाला मुख्य माणसाचं आजूबाजूला जे काही त्याला टार्गेट करतात आणि आंदोलन चिरडतात. म्हणजे कोणी इथून पुढे कोणी उठाव करू नये अशी त्यांची चाल असतात. जसं आत्ता इतर ठिकाणी करतात. तर आपले मुख्यमंत्री साहेब शरद पवार साहेब होते. तर त्या काळामध्ये मग पवारसाहेबांनी 28 तारीखला 27 तारीखला कमिशनरच्या माध्यमाने मिटिंगला बोलवलं सर्किट हाऊसला. तिथे गेलो. रात्री 2 वाजता मिटिंग दोन्ही चालू होतो. ठीक आहे, मी रतन टाटाबरोबर मिटिंग अरेंज करतो, डायलॉग जसं म्हणलं संवाद अरेंज करतो, मुंबईला यायचं वर्षा बांगल्यामध्ये. तर ते ऐकलं. त्या ठिकाणी तिथून इथं आलो आणि कामगारांना सांगितलं. मग आम्ही एक 25 गाड्या घेऊन त्या ठिकाणी सर्व ते राऊत साहेब होते, तापकीर साहेब होते, भरपूर होते. हे अशी करून त्यामध्ये भरपूर लोकांनी घेऊन, इव्हन आझम पानसरे आमच्या बहिणीचे होते, हे सर्वांना सांगितलं पवार साहेब की साहेबांना त्या ठिकाणी घेऊन या. आम्ही घेऊन गेलो तिकडे. पण एक मोठे चूक नाही म्हणता येईल मला. दत्ता सामंत जे येऊन मला पाठिंबा देऊन गेले. दत्ता सामंत जेव्हा इथे आले, श्रीनवाडावर 1,00,000 कामगार होते. आत्ताच्या श्रीनवाडाच्या पुढेच होतं. ही सर्व बाकीचे सपोर्ट, इतर सपोर्ट हे वाढायला लागलं महाराष्ट्रभरात. तेव्हा गव्हर्नमेंट थोडं नमण्यात गेले आणि चर्चेला बोलवलं. हीच परिस्थिती इकडे पण झाली आहे जंतर मंतरला. तर त्यांना वाटलं की उपोषणाला बसणार, जाणार, कोण येणार नाही, काय नाही, वाढत गेले. म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला. तर त्याच्यानंतर तिथे बसून झालं. हा झाल्यानंतर लोकांनी मला बोलून घेतलं की तुम्ही चर्चेला त्या ठिकाणी जावा. चर्चेला गेलो. चर्चेला असताना रतन टाटा साहेब बसलेले इकडे, बाकी सर्व अधिकारी रामराव अधिक होते, भोसले साहेब होते, आमचे होते, पवार साहेब होते, सर आमच्या कमिटी पूर्ण होते, अशोक तापकीर होते, बाळासाहेब राऊत होते, सर्व मेयर सर्व इकडे होते. चर्चेला पवार साहेब म्हणले की आता फक्त दोघंच बोलणार आहे, रतन टाटाने. माय लॉर्ड ऑनरेबल चेअरमन रतन टाटा सर, असं मी विधान सुरुवात केली. कारण मला त्यांच्या विरुद्ध थोडा पण त्याच्याकडे नाराजी नव्हती. कारण ही इज रतन टाटा इज अ व्हेरी ग्रेट पर्सन. मोठा माणूस आहे. एवढा मोठा माणूस आहे, त्यांना इथलं काही गोष्ट जास्त माहीत नव्हता. पण इथले जे लोकल मॅनेजमेंट जो आहे, हे इथले जे मिरवणूकरणे रावळ साहेबांनी हे अशी रॉंग पिक्चर दाखवलं. आणि ते रावळ साहेबांनंतर करप्शनमध्ये बाहेर काढलं. त्यांना रॉंग पिक्चर दाखवलं सर्वांना. आम्ही त्याच्यातलं आतलं करप्शन ते बाहेर काढत होता. मग तुम्ही राजननार इथं नको दाखवलं आणि पूर्ण त्याच्यावर गेलं की सर असंच आहे. दोन्ही बोला मला आमच्या 3च डिमांड, जसं आता त्यांनी 3 डिमांड आहे. फर्स्ट डिमांड
recognize our telco कामगार संघ our union, sign an agreement, withdraw all the cases filed by the police, all the cases, and reinstate all the employees, suspended employees. 3 मुद्दा, सेम मुद्दा. कुठलाही आंदोलनात तुमचा सेम मुद्दा असणार आहे. बरोबर. पोलीस केस विड्रॉ करा, हे आमचं करा, कारवाई, हा. ते आम्हाला बोलवा. मग काय होतो, मुद्दा राहतो आपला, फोकस पॉईंट ॲग्रीमेंट करा, रेकग्नाइज करा आमच्या युनियनला, ते बाजूला राहतो. विड्रॉ ऑल द केसेस लावतो खोटं आणि विड्रॉ करतो. करायचं. हा नेगोशिएट टूल आहे, त्याचं आता वापरलं टूल. तर त्यांनी मोठं आहे. कुठलाही कम्पेअर करा तुम्ही, कुठल्याही आंदोलनाला मी आजपर्यंत माझ्या आयुष्यातलं बघितलेलं आहे की हे टूल वापरतं त्यामध्ये. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर झालं, परत आलो, आमच्यातल्या एका व्यक्तीला चक्कर आली, ॲडमिट केल्यानंतर इथं येऊन चर्चा दाखवली, इकडे लोकांच्या जनतेच्या सिंपती घेतली, परत इथं आले. शरद पवार साहेबांनी ऑर्डर दिली, यांना अरेस्ट करा. तर काय झालं, नक्की हा बदल कसा काय झाला? बदल झाला इथं आला, कारण दाखवली चर्चा. आम्ही चर्चेला बोलवतो, हे ॲडमेंट आहे, हे ॲडमेंट आहे. कारण कुठला मीडिया नाही ना आपल्याकडे. चर्चेला बोलले, काय पेपरला एक बातमी, चर्चेला बोल. इथं आलो, इथं आल्यानंतर कोणी ते असं म्हणलं रेल रोको आंदोलन करणार आहे. आता कोणी बोलले नाही, कोणी करणार नाही, फक्त स्वतः पटेलने एक नॅरेटिव्ह तयार केलं. ते प्रचंड दहशत होती राजन नायर यांची, हां, असं तेव्हा चित्र होतं. आणि दुसरीकडे तुम्ही गांधीजींचा फोटो वापरत होता. बरोबर. तर काय नक्की कसं हे होतं? साहेब, गांधीच्या बोलतो आम्ही ॲक्च्युली अहिंसावादीनेच आंदोलन केलं. आम्ही का बदल शनिवाडा एक जागा निवडलं, कुठला आम्ही बस जाळलं नाही, कुठे रस्त्यावर मोर्चा नेलं नाही, एक जात निवडलं, शांततेने आम्ही आम्हाला उपोषण केले. गांधीचा सिद्धांत वापरून आम्ही उपोषणाला बसलो. शिवाजी महाराजांनी जे रणनीती बनवलं, त्या स्ट्रॅटेजी रणनीतीने आपण पण थोडं फॉलोअप केलं आणि बरोबर एका जागेवर बसलो होतो. आता आमच्यावर लाठीचार्ज गेले, आमच्यावर धरपकड झालं, अरेस्ट झालं, आम्ही कुठे दंगा केलं होतं का? नाही ना. मग पोलीस स्वतः येऊन काय नक्की काय झालं तेव्हा? पोलिसांनी बळाचा वापर केला म्हणजे काय काय नाही, आता यांना उठवायची, इकडे पांगवायची. आज तुम्हाला कितीची वेळ होती ती? रात्री 1:30 ते 2. अच्छा, मध्यरात्री नंतर 12:30 तुम्ही अत्यंत चर्चा करून आलाय आणि तुम्ही आता प्रश्न चर्चा मार्ग करून निघेल आलो. अशा. चर्चा करून आल्यानंतर एक विषय मी विसरलो. चर्चा करून मी लोकांना म्हणलं, कामगार बंधूंनो, चर्चा झाली, आता आपण चक्री उपोषण करूया. नाही, काही नाही म्हणलं, अच्छा, बसू इकडे. सेकंड डे त्यांनी प्लॅन केला 12:30 वाजता. त्यामुळे एक ऑफिसर चांगलं होतं, मी नाव नाही घेणार, राजन, डोंट टेक एनी ड्रास्टिक डिसिशन, फायरिंगची ऑर्डर येण्याची शक्यता आहे, लोकांना गाडीत भरा म्हणून सांगा. सर्व गाडी आली, 150 गाडी आले, स्टेट रिझर्व्ह पोलीस आले, लोकांना लाथी मारून घेऊन जातोय. तर म्हणलं, सर्व कामगार बंधूंनो, मग आपापल्या गाडीमध्ये निवांत बसा, तुम्हाला जाईन आणि सोडणार, रस्त्यावर सोडणार, असं मी सांगितलं गेले. मला एक लीडर लोकांना एका गाडीत बसवलं, 50 लोकांना, आम्हाला रत्नागिरी जेलला नेले आणि रस्त्यावर भरपूर औरंगाबाद, विरंबाद, नगर सर्व अशी लोक भेटत गेले. तिथे गेले, तिथे एक 8 दिवस ठेवलं तिथं आम्हाला. पण एक मला सांगायचं म्हणजे, हा उपोषण आम्ही एकत्र बसलो होतो, आम्ही काय दंगा केला नव्हतो, आमच्यावर पालीस काय केलं नाही. आता कुठे विचार केले, शरद पवार साहेब तिथे बसले होते, मुख्यमंत्री, त्यांच्या आदेशाने हे त्यांच्या आदेश बिना हे होणार नाही आहे. पण हा सर्व गोष्टी कुठल्याही आंदोलनांना सत्तेवर कोणी असो, BJP असो, काँग्रेस असो, कोणी असो, सत्तेवर आला आणि कोणी आंदोलकांनी विचारलं प्रश्न, त्यांच्या मानकुटीवर बसून विचारलं की त्यांना इगो हर्ट होतो. हे मी आत्तापर्यंत बघितलेलं आहे आणि ते नीट होऊन देत नाही आहे. त्यासाठी माझी एक रिक्वेस्ट आहे की एव्हरी संवाद आणि विन विन सिच्युएशनने व्हायला पाहिजे. पुढच्या याला मी प्रश्नाला ते बोलून तुम्हाला मी कम्पेअर करताना बोलू, त्याचे उत्तर काय आहे ते. या कारवाईनंतर एवढं मोठं अत्यंत तापलेलं, महाराष्ट्रभर वातावरण तापलेलं, इतक्या उंच पातळीवर ते आंदोलन गेलं आणि त्यानंतर ते मोडून काढलं. तर अशा वेळेला एक नैराश्य येतं, सगळ्यांच्या मनात येतं. ॲज अ लीडर म्हणून तुम्हालाही तेव्हा थोडंसं निराश वाटलं असेल, कामगारांनाही वाटलं असेल. तर त्या निराशेतून तुम्ही कसे बाहेर आलात? बघा, हा प्रश्न चांगला आहे. कारण ज्यावेळी आम्हाला अरेस्ट केलं, सर्व 10,000 कामगाराला, वेगवेगळ्या महाराष्ट्रातला, विसापूर, नाशिक, येरवडा, रत्नागिरी, कळंबा,
अशी अशी जेलमध्ये कामगाराने लॉकअप नाही बघितलं, पोलीस स्टेशन नाही बघितलं, अशा कामगारांना तिघड. मला 6 दिवसांनी जामीन झालं. नंतर मी प्रत्येक जेलमध्ये गेलो आणि लोकांना काय सफरजन काय केळं ज्वेलरला सफरजनला भेटून त्या ठिकाणी केलं. पण लोकांचं मनोधैर्य थोडा कमी झालं. का मनोधैर्य कमी झालं म्हणजे जेल बघितलं, घरच्यांनी पण थोडा टेन्शनमध्ये आले. ते आल्यानंतर मग मी पवारसाहेबाकडे गेलो काय करायचे ते. मग पवारसाहेबांनी एक गोष्ट केली, सर आम्ही सर्व कामगार द्यायला तयार आहे, पण कुठलाही लेखी आम्ही काय देणार नाही आहे. कंडिशन नाही का इतर पुढे करणार नाही काय, कुठलं विथआउट कंडिशन वी आर रेडी टू गो इनसाइड. हे मग त्यांनी फोन करून ते आम्ही गेलो आतमध्ये आणि त्याच्यावर नंतर कुठला ॲक्शन असं घेतले नाही आहे. पण आमची जे मेन मुद्दा आहे 150 लोकांना सस्पेंड पेंडिंग इन्क्वायरी जे लावली होती लढामध्ये आज जागच चालू आहे. अच्छा. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट चालू आहे. ज्या ओपोजिशन जे बघते लोकांना कॅन्टीनचे जे कामगार जे आमच्या टेल्कोच्या रोलमध्ये नाही आहे, सोसायटी आहे, ते आम्हाला पाणी दिले, जसं जंतर मंतरला पण जो लंगर दिले, पाणी दिलं, जेवण दिलं, त्यांनाही अटक केलं. आता इथं पण त्यांना केलं, त्यांच्यावर पण केस लावलं. असं 11 कॅन्डिडेट बाहेर काढलं. त्यांची केस आता हायकोर्ट लढतोय. तर पूर्ण फंडिंग सर्वांचा मीच करतो. अच्छा. माझ्या महाराष्ट्र लेबर येऊन करतो. आत्ता अजूनही आत्ताही केस चालू आहे. आता पुढच्या महिन्यात 1 तारीख आहे. कोण वारले, कोण राहिले, कोण हायकोर्टात आहे, कोणला सुप्रीम कोर्टामध्ये. आता डिमांड काय, आता सर्वांची वय पुढे गेले, पण रिइन्स्टेबल फुल बॅक वेजेस किंवा चांगलं कॉम्पन्सेशन द्या, ही आमची डिमांड आहे. म्हणजे लढा एक बाजूला राहिलं, रिटायरमेंट झालं, ही आमची लढा. हे सारांश बघितलं. आता इतक्या वर्षांनी आपण जेव्हा त्या आंदोलनाकडे बघतो तेव्हा या आंदोलनाने टेल्को कामगारांना किंवा महाराष्ट्रातील कामगार चळवळीला काय दिलं नेमकं? आता एक चांगला प्रश्न आहे. एक चांगला घडलं, आम्ही ना पोलिसांनी चिरडून टाकलं, सरकारने चिरडलं, तरी आम्ही त्यांना एक अक्कल घडवलं मॅनेजमेंटला, की जर कोणी असं केलं, आमच्या लोकशाही पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी चिरडायला लागलं, लोकशाही पद्धतीने आम्ही का मागणी केली, आम्ही का हक्क मागले, चिरडायला लागलं, तर आम्ही एकजूट होऊ शकतो आणि तुमच्यावर ते आम्ही कारवाई करू शकतो. ही एक मेसेज गेलं. आणि त्याच्यानंतर ह्या टेल्कोमध्ये परत कुठला असा किस्सा घडला नाही. चांगला पगार वाढलं, चांगला बोनस मिळालं, चांगल्या सुविधा मिळाले, टॉप आहे, सर्व चांगलं झालं. लढा झाली, आमच्या 150 बळी गेले, पण येणारा पुढच्यांना. आणि आता बजाजला झालं तरी पण ते पण धडा शिकलं, डॉक्टर बेकलं झालं, ते पण विकर्सला झालं, सर्व हे झालं. सुरुवातीला पहिलं भरपूर व्हायचं, संपलं. हे आत्ता फार कमी आहे, कारण आत्ता ज्या पद्धत संवादिनी होतात. आज माझ्याकडे 300-400 कंपनी आहे. मी पहिला बघणार की पहिले कंपनी जगायला पाहिजे. कंपनी आहे तर कामगार आहे आणि उत्पादकता. कंपनी जगायला पाहिजे, कामगार म्हणजे रोजगार राहायला पाहिजे. कंपनी आणि कामगार रोजगार राहिलं तर युनियन तिकडे स्थापित करता येतं. हा गोष्टी. आणि उत्पादन वाढायला पाहिजे, क्वालिटी वाढायला पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी पाहिजे. ही सर्व अनुभवाने केलं, आमच्यासुद्धा पहिल्यापासून होते. आणि डिसिप्लिन पाहिजे. कुठलंही मी कागदपर म्हणजे कुठल्याही कंपनीला काम करणं इंग्लिश बिहेव करायचं म्हणत नाही आहे. काय तुम्हाला पाहिजे मागणी करा, विल डिस्कस एट द टेबल, ॲग्री डिसॲग्री, पण वी डोंट वॉन्ट टू लूज अ पेशन्स. आणि तोडफोड सॅबोटेज ते चुकीचं आहे. जसं आपला इस्पातमध्ये झालं आहे. एकदा जिद्दीने उठलो, आज इस्पात बंद आहे, कंपनी बंद आहे. काही कामगारांना यंगस्टरना त्यांना गायडन्स करायला कोण नव्हतं. कंपनी जिद्दीने गेले, बंद केले. इस्पातचा मिल मालकाला मित्तल, त्याला काय कमी आहे त्यांनी बंद केलं, दुसरा चालू केलं. पण 2000 कामगार रस्त्यावर आले. ते सॅबोटेज पण काही झालं असं वाटतंय मला. ते इन्व्हेस्टचे भाग आहे, मला ऐकू आहे, पण ते माझ्याकडे आलं होते. मी त्यांना फक्त सल्ला दिले, फक्त एवढा. ते अजून भरपूर कंपन्यांमध्ये, इवन नॅनो, इवन LNT, इवन भरपूर कंपन्या बाहेरचे लोक माझ्याकडे येतात, कमिटी येतात. मी त्यांना सल्ला देतात, नेगोशिएशन कसं करायचं बोलतात, त्याच्या स्किल दाखवतात. सर्व एक नेगोशिएशन एक कल्टिव्ह स्किल आहे ना, कशी करायचं हे सर्व सांगतात. हे माझी मोठा कार्य करत. युनियन नका करू माझा तुम्ही, पण माझ्या हे करा. तुम्ही तयार व्हा, तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कसं करायचं ते बघा.
टाटा टेल्कोचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाकडे आता पाहताना तुम्हाला त्यानंतर कधी अशी पश्चाताप झाला, चूक झाली असं वाटलं का? नाही, मला चूक कशी वाटलं नाही, कारण एक कंपनीमध्ये मोठी गुंडागिरी चालू होते. आज तुम्हाला माहिती आहे चॅलेंज आहे त्याने मी जेवढं लोक त्या काळामध्ये नाव त्याच्या रेकॉर्ड काढून बघा तुम्ही, सर्वांवर पोलीस केस आहे. पोलीस केस बघून त्यांना रिक्रूट करायचं, HR चेक, जनरल मॅनेजर, तुम्हाला सांगतो स्वर्गीयवासी झाले, हे रिक्रूट करायचे अशा करतं म्हणजे. आणि त्यांना ऑन ड्युटी कंपनीमध्ये 200 फिरायचं, चेन हत्यार घेऊन फिरायचं, लॉकरमध्ये आणून ठेवायचं. हे ठेवताना लोक बघणार, लोक सामान्य कामगार हो, महाराष्ट्रातला भारतातला सर्व विविध भागातून आलेला कामगार ते नाही करतात. आता माझ्या गोष्ट वेगळं होतं. मी इथं जमलं, मला सर्व माझी बॅकिंग म्हणा किंवा नेटवर्क माहिती म्हणा सर्व होता माहिती होतं, त्यामुळे मी हिंमत केलं. आणि अंगातले गुण होता की हार मानणार नाही, ह्यासाठी मी केलं. त्याग कोणी करायला पाहिजे, माझ्या नोकरीचे त्याग केलं, पण सच्चाईने केलं, धर्मासाठी केलं मी. आणि आमचे सहकारी अजूनपर्यंत बाहेर म्हणतात ठीक आहे केलं, पण बाकी लोकांना चांगलं झालं. आणि महाराष्ट्रातला इतर कामगार पण म्हणणार टेल्कोसारखं. आता टेल्कोचं स्ट्रगल MBA पर्ण केस स्टडी आहे. आता MBA HR आणि IRच्या मुलांना केस स्टडी कॉलेजमध्ये. तुम्ही असं म्हणत चिरडला मी म्हणता येईल, चिरडला असेल, पण त्याचा आउटपुट काय चांगलं झालं. आता तुम्ही म्हणणार आता हा जंतरमध्ये चिरडला का, दोन्ही बाजू म्हणता येईल त्यामध्ये. तर त्याच मुद्द्यावर मी आता येणार आहे तुमच्याकडे, बोला. की दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता? हे एक मोठा प्रश्न आहे. हा आत्ताचा दिल्लीचा जंतर मंतरचं विद्यार्थ्यांचं आंदोलन झाल्यानंतर मी बारकेने हे आंदोलनाकडे बघत होता. सोनम वांगचूक असल्यापासून, अभिजित दिप्तेपासून, त्याच्या मेसेजपासून मी बघत होतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आला, मी पूर्ण रात्री एक एक वाजेपर्यंत पूर्ण याच्यावर सगळी नोट्स तयार करत होता मी लढ्याबद्दल. आज काय होणार आहे, उद्या काय होणार आहे. तेव्हा रामदेव बाबांनी केलं ना एक अण्णा हजारे रामदेव, तेव्हा मी म्हणलं होतं माझ्या मिसेसला, या रामदेव बाबाला 2-2.5 वाजताला अटक करणार आणि एका ठिकाणी मी 1 लाख रुपये पैसे जिंकले. मला कसा करणार? ज्यावेळी कपिल सिब्बल जाऊन दिलं तुम्ही करू नका, अनशन करू नका, म्हणजे गव्हर्नमेंट पहिलं दाखवणार आम्ही तुमच्यापर्यंत आलो, शरण आलो नाही. त्याचा वेगळा प्लॅन होता. जसं आमची मिटिंग घेतली, पब्लिकनं दाखवलं, पब्लिक जनता जनार्दन आहे ना, ते दाखवलं, सिंपती केली पब्लिकचा आणि इथे चिरडलं. ते आलो 2:30 वाजता पोलीस घुसून सर्व तोडून टाकलं, सर्व आपला पंडल बिंडलचं तोडून टाकलं. तसं येतं यांनी काय केलं, आता इथे एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया, गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सूर्यकांतजी, आय रेस्पेक्ट हिम, गार्डियन ऑफ द पब्लिक, मोठ्या पोस्ट आहे ते म्हणतात ना, विनाशकाल विपरीत बुद्धी, त्याला म्हणा स्लिप ऑफ टंग्स. ज्या मनात कसं नसेल एखादा, पण एखादा जे बॅकग्राऊंड तुम्ही बघा, कधी ती बघा, मी पण रिसर्च ते बॅकग्राऊंड त्यांनी एकदाच नाही भरपूर वेळा बोललेलं आहे. रुंग्या केसला पण बोललेलं आहे की आम्ही यांना का आम्ही वेलकम करायचं का, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आपल्या याच्यावर युवाबद्दल बोलले. युवाबद्दल काय त्यांनी बोलले की ज्या युवांना नोकऱ्या मिळत नाही ते काय करतात, सोशल मीडियात एंगेज होतात किंवा RTI एजंट होतात किंवा पिल दाखल करतात किंवा सामाजिक कार्यकर्ते होतात. ते अशी कॉक्रोचसारखं इकडे तिकडे भटकतात. काय वाक्य त्यांना बोललो. आता पिल दाखल करणे, पब्लिक लिटिगेशन दाखल करणारा माणसं, राईट टू इन्फॉर्मेशनचे ॲक्टिव्हिस्ट किती जीवाला धोका घेऊन त्यांनी एक एक केस बाहेर काढतात. समाजासाठी काढतात ना, पब्लिकसाठी काढतात ना. तुम्ही त्यांना असं म्हणतात, पब्लिक लिटिगेशनला ते करत असताना की चांगल्यासाठी करतात ना, ते करतात सोशल मीडियामध्ये होतं आणि आम्हाला त्रास देत असतात. एक मला सांगायचे कॉक्रोच, हे वाक्य मी तुम्हाला आता स्पेशल तर म्हणतो कॉक्रोच. मी त्याच्यावर रिसर्च केलं. कॉक्रोच एक वाक्य, इट इज अ पॅरासाइट. कॉक्रोच 9 वर्ड आहे. 9 वर्ड म्हणजे 9 अक्षर आहे. शब्दातले अक्षर शब्दात. सनातन धर्मामध्ये 9ची इम्पॉर्टन्स भरपूर आहे. 9चं तुम्ही आता ते तुम्हाला सांगेन मी. नवग्रह, नवदुर्गा, 18 अध्याय, 8-1-9, सूर्य आणि आपला पृथ्वी आणि चंद्राचे डिस्टन्स, आणि 365 दिवस लागतात कुठे पृथ्वी फिरायला. 365
3468942 टोटल मारा 9 आणि 108 उपनिषद 108 माळ टोटल 9 हा मोठा आहे. 7 आणि 9 बरं का. तुम्ही कुठलंही बघा 18 दिवस ते लढाई महाभारत 18 दिवस आहे 18 अध्याय गीतेचा 18 अध्याय हा सर्व तुम्ही 9 हा एक 9 शब्दाचा त्याच्यामुळे हे एवढा मोठा रामायण घडलं. हा मला फार सांगायचे कोणी बोलले नसतं कोणाला नजर झालं नसतं पण मी सौरभ दासला ना आशुतोष त्रांकाला आणि दीप्तेला मी पत्र लिहिणार आहे. हा एक वेगळा योगायोग तुम्ही सांगितला. हा वेगळं योग आहे. बघा 9 ते बघा ना 9 म्हणजे मोठा आणि सण तर आहे 9 ते फॅक्ट आहे ते. तर हे सर्व गोष्ट मला आता करताना मला एकच गोष्ट सांगायची कॉक्रोच त्यांनी सांगितलं त्यांनी बोललं त्यांनी अजून एक गोष्ट बोललं ते फार मनाला धक्का लागण्यासारखं आमच्या कामगार वर्गाला. हे ट्रेड युनियन लीडर लोक हा एक एजंट लोक आहे. हा त्याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन होत नाही. कंपन्या त्या ठिकाणी येत नाही. आता कुठल्या कंपनी येत नाही. आम्ही त्यांच्या कामगारांना मॅनेजमेंटला मोठा वकील लोक असतात. युनियन लीडरच्या माध्यमातून त्यांनी संरक्षण त्याचं राईट मिळवून देतो हक्काचं संरक्षण करतो त्यांना सर्व करून देतो आणि ते त्यांना मग त्यांना हे माहिती नाही की नवीन लेबर रिफॉर्म काय आलेलं आहे किती खतरनाक आहे ते किती खतरनाक आहे तरी असं बोलतात हे चुकीचं आहे. हा मला सांगा आता लेबर रिफॉर्मचं मोठं लढाई अजून येते ते लढाई अजून थांबले नाही आहे. तर हा सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर मला असं बघायचं की जंतर मंतरला जे झालेलं आहे शब्दाचं एक झालं आणि ते शब्द असा आहे ना देवाचं देवहित होता शायद युवाच्या शक्ती एकत्र करायला एक काही नाही का व्हायचं ना. 10-12 वर्ष झाले मोदी सरकारचे 50 वर्ष काँग्रेस सरकार. मी दोन्ही बोलतो बरं का मला एक मिनिट इकडे द्या दोन्ही विषयाचं वेगळं जातो मी. 50 वर्षात काँग्रेसचे पण चांगलं केलं नाही का भरपूर चांगलं काम केलं. तसंच 12 वर्षात मोदींनी चांगलं काम केलं नाही का 370 सारखा. मी इथं मिटिंगला गेलो होतो. आता पाक ऑक्युपाईड काश्मीर मिळण्यासाठी गेलं मलाही पाहिजे त्या मिटिंग बोललो मान सरळ आपला मिळाला पाहिजे. इथं जळतो ना आपला देव तिकडे चीनमध्ये गेलं चांगलं काम केलं नाही का सर्जिकल स्ट्राईक केलं नाही का धडा शिकवलं नाही का पाकिस्तानला एकदा सर्व चांगले काम छोटासा क्षणा एक नीट परीक्षाचं ह्याच्यामध्ये गेलं तर मला वाटतं काहीतरी ते ग्रहमध्ये काय बदल झालेला आहे. प्रत्येकाच्या मनात ग्रह असतात ना कधी 7.5 लागतात ना कधी ना कधी एक वर्षात त्याच्यामध्ये ते लागलेलं आहे. बाकीचं काय नाही आहे. वेळेला फुगा मोठा व्हायचा वेळेला निर्णय दिला असतं फुगा फुटला असतं हा कुठलाही विषय वर झाला नसतं कुठलाही झाला नसता. जसं आपण 2 मार्च मागे घेऊन पुढे गेलं असतं पण ते जमलं नाही. ते त्यांना म्हणतो अहंकार कुणाला नको ना त्यांना पाहिजे ना मला पाहिजे. दुर्योधनला अहंकार झालं लढाई हारली. तर हेच मी शिकवलं. आणि आता तुमच्या प्रश्न युथचा काय असेल ते मी तुम्हाला सांगेन त्यावेळी. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सरकारने वाटाघाटी केल्या मोठे निर्णय घेतले. तुमच्या काळात जर सरकारने अशा पद्धतीची भूमिका घेतली असती तर चित्र वेगळं असतं का? येस नक्की. डिस्कशन करा ॲग्रीमेंट करा रिइन्स्टेट ऑल द एम्प्लॉईज पोलीस केस विड्रॉ करता आलं असतं पण नाही केलं ना. मुख्यमंत्री पवारसाहेब होते त्यावेळी केलं नाही ना. त्यांच्याकडे पॉवर होते त्यांना बोलून सांगता आलं असतं काही नाही काय झालं असतं पण काही केलं. आम्हाला उपोषण संपलं जेलमधून बाहेर आल्यानंतर सर्व फिसकटलं म्हणजे शिरडलं. पण कामगाराची हिंमत वाढली तो गोष्टी वेगळं. परत मॅनेजमेंट अशी कुठल्या गोष्टी करायला हिंमत नाही झालं हे त्याचे तो एक जिंकला तरी पण जिंकलं आम्ही आतून म्हणतो पण बाहेरनं चिरडला जातो. हे ताकद आम्ही दाखवलं हे आणि कोणी दाखवलं नाही कोणी दाखवलं आणि ना भूतो ना भविष्य घडणार अशी. कारण 15,000 लोकांना एक शब्दावर उभारून बसवायचे 11 दिवस हे तोंडाची गप्पा नाही. माझ्याकडे पण होणार नाही आता. नाही होणार. तुम्ही 100 माणसांना बसून दाखवा होणार नाही. पण माझे लाडके कामगार होते माझ्या हृदयाचा तावीज येतील कुठले कामगार तावीज येते आणि सर्व कामगार. पण मी सच्चाई लढल्यामुळे ते प्रश्न विचारला मला कसा विश्वास झाला. लढलं निस्वार्थ न घाबरता लढल्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास झाला. शनिवारवाडा आणि जंतर मंतर या 2 आंदोलनांमध्ये तुम्हाला कोणता फरक वाटतो? शनिवारवाडाचं आंदोलन जुन्या काळातलं आंदोलन त्यावेळी
सोशल मीडिया नाही, प्रिंट मीडिया आहे. प्रिंट मीडियामध्ये सर्व नॅशनल इंटरनॅशनल लेवल सर्व पेपरमध्ये बातमी आली, तुम्हाला मी दाखवलं. पेपर पूर्ण बातमी आहे, सर्व इलस्ट्रेट वेकली, बिझनेस इंडिया, इंडिया टुडे सर्वात कव्हर पेजमध्ये बातमी होती. पण तिथे ते वाचणारा पाहिजे ना. आता ही मीडिया कशी आहे की इंस्टाग्राम टाकलं की फॉलोअर भरपूर झाले, लाख झाले, मिलियन झाले, तर ते फरक एक आहे. दुसरा इतर लोक स्टेटला समजायला पाहिजे ना. आणि दुसरे जंतर मंतरचे युवाचं आंदोलन एक कॉस होता, मोठा कॉस. जसा अँटी करप्शन होता पहिला, जे करप्शन चाललं होतं अण्णा हजारेचा, त्या मुद्द्यामध्ये करप्शन वाढलं होतं. सर्वांनी उठाव केलं, त्याला एक दिशा मिळालं. रामलीला मैदानमध्ये बघा तुम्ही इकडे किसानचं वेगळं झालं, किसानचं ते वेगळं झालं, ते एक तिथे सांगायला द्यायला लागला. कारण ते प्रश्न मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तिथे मोदी साहेबांनी चांगला निर्णय घेतलं, आपला कायद्यातून ते माघार घेतली. आता इथे युवाला 22 लाख युवा नीट एक्झाम दिलेले आहे. एक्झाम 4 तारीखला देतात, तुम्ही 7 तारीखला तुम्ही कॅन्सल म्हणून सांगतात. त्यांचं मन काय होणार आहे? 22 लाख युवा. आता काय हिंदुस्थानाच्या आझादीसाठी सर्व 30 करोड लोक आले नव्हते, त्यावेळी 30 कोटी होते. गांधी मागे कमीत कमी लाख लोक असेल, 10,000 असेल, मुवमेंटला असेल ना. पण बाकी लोक मनातून सपोर्ट आहे ना. तसं हे मनातून सपोर्ट. सुरुवातीला हे लोक इतके आले, अमेरिकेतून आले, बसले 500 1000 लोक, 2000, त्यांना वाटलं हे काय किरकोळ आहे, युवा आहे. डोंट अंडर एस्टिमेट एनीबडी. शिवाजी महाराजचं स्ट्रॅटेजी तुम्ही करा, ते माझे गुरु आहे. कसा त्यांनी अफजल खानला त्यांनी कसे मारलं, मी घाबरलो, गळाभेट, मी घाबरलो, गळाभेट, मेसेज दिलं, त्याला कॉन्फिडन्समध्ये आणलं आणि मारून टाकलं, पंजा मारून काढून टाकलं. हे किती मावळे आपला, किती आपला 5000, त्यांचे लाख लोक सर्व. अरे ज्या भवानी माता चोरून आणलं तुम्ही, त्या भवानी माता बरोबर आलं असेल ना. ते भवानी माता ताकदीमुळे आज महाराजांना जे सय्यद बंडासारख्या माणसाने मारलं तरी ते थांबवता आलं बरं का. ती एक बद्दल. आता जंतर मंतरला दुसरी एक चेंज, सोशल मीडिया. 22 लाखामध्ये 4 दिवस, 10 दिवस, 20 दिवस झाले. हे लोकांच्या मना बसलो. मुलं म्हणलं, आई मी जातो, मी जाऊ नको, मी जातो. घरात भांडणं करून प्रत्येक वेळ आले. 14 वयापासून त्या पुढच्या त्यांचा फ्युचर होता. एज्युकेशन सिस्टममध्ये काय बदल पाहिजे होता. आणि 14 वर्ष झालं ही सिस्टममध्ये माणूस आहे. भरपूर वेळ लीक झाले. CET म्हणा, हे म्हणा, नीट म्हणा, लीक होत गेले. त्यामुळे त्यांना चीड निर्माण झाला. तो चीड येऊन प्रत्येक राज्यातलं मुलं दिल्लीत दाखल झालं. ती 5000, 10,000 झाले, 15 झाले, 20,000 झाले. इकडे हालचाल सुरू झालं. किसान लोक म्हणले आम्ही पण येणार आहे, लंगर देणार आहे. ते सुरू झालं. 20 तारीखला संसद मार्च म्हणल्यावर मग यांचं डोकं फिरलं, लाती मार केलं. पण लाती जास्त झालं त्याच्यानंतर मग ते चिघळलं. अजून चिघळू नको पण प्रधान साहेब द्या राजीनामा. ते गेलं. मी आता पूर्ण स्टडी केलं, मला हेच कळलं बरं का. पण आत्ता माझी एक रिक्वेस्ट आहे सरकारला, ह्या युवा लोकांना जे आता अरेस्ट केलेले आहे जे इतर राज्यामध्ये, त्यांच्यावर कुठलाही खटला भरू नका, भरलं माघार घ्या. एकदा युवा जेलमध्ये गेले, हा रिहॅबिलिटेशन सेंटर नाही आहे जेल. गुन्हा शिकविणार आहे, त्यांना वेगळं वळण लागेल. म्हणजे हात जोडून विनंती आहे. देवेंद्र फडणवीसने चांगला निर्णय घेतलं की त्यांनी सर्व रद्द केलं. इतर स्टेटला पण सर्व विड्रॉ करा, कारण कवळा पोर आहे, निष्पाप मुलं आहे, निस्वार्थ. आज त्यांच्याकडे भरपूर नॅरेटिव्ह तयार करतात, हे एजेंडे पाकिस्तान काहीच नाही. मुलं सच्च्या मनाने एकच कॉजसाठी आलो होतो. पण बाकी काय लोक त्यामध्ये हात धुवून घेतलं असेल लढा खराब करायला, तो गोष्ट वेगळं. पण मुलं सच्च्या मनाने आलो होतो, एवढा मी खाजू सांगतो मला. हे आजची सरकार आहे ते आंदोलनाकडे अधिक संवेदनशील पद्धतीने बघतायत का दबावाखाली निर्णय घेत आहेत? जर संवेदनशील पद्धतीने बघायचं असेल ना, तर पहिल्या दिवशी मिटिंगला बसवलं होतं. बसा, काय झालं तर ठीक आहे, चूक झाली आमची, आम्ही करू. किती मोठं झालं असतं. एवढा प्रेशर येऊन दबाव 22 दिवस, 23 दिवस, 50 दिवस बसलं, लोकांना पेटत परत बसल्यानंतर हा मोठा चूक झाली. हा मग तुम्ही डायलॉग
बसायला पाहिजे. हम्म. तर मी डायलॉग होत नाही, चर्चाच होत नाहीये. चर्चा नाही झाले ना माणसाचं मनामध्ये तीड बसते. हम्म. माझ्या म्हणणं असं की वॉटर मे बी यू से नो, अग्री टू डिसॲग्री, बट काही बसा, काही सोल्युशन काढा आणि विन विन सोल्युशन काढा. दोघाला हर्ट नाही व्हायला पाहिजे. कुठलाही लढा विन विन सिच्युएशनने व्हायला पाहिजे. कुणाला मी माझ्या ॲग्रीमेंट करताना पण लढाई संप केलं, आमच्या केलं, तोडफाड केलं, ॲग्रीमेंट केलं, तो मालकाच्या मनामध्ये ठीक बोलतो. कधी ना कधी एक दिवस तर कंपनी बंद करेन, काही लोकांना दांड्यामुळे बाहेर काढेन, काही लोकांना खोटं कारण काढेन. तर असं कधी करू नये. तू जिंकलं, आपण जिंकलो. तुला उत्पादन पाहिजे, तुला पाहिजे काम, आम्ही देतो. मला पाहिजे दाम, बरोबर द्या. काम आणि दामचे रिश्ता ठेवा आणि चांगला संबंध ठेवा. हेच माझे प्रिन्सिपल सर्व कंपन्यात आहे. तर संवाद हे मेन, डायलॉग पाहिजे. पाहिजे. सोशल मीडिया आणि 24 तास वृत्तवाहिन्या सुरू आहेत. या सगळ्यामुळे आंदोलनाचं स्वरूप किती बदललं आहे? फार फार बदललं. पण काय दुरुपयोग पण आहे, मिसयूज पण आहे. आता काय झालं, मिसयूज म्हणजे काय? आता मिसयूज म्हणजे चांगलं पण वाईट. इफ यू हॅव ए नाईफ यू कॅन कट ए केक ऑल्सो, यू कॅन कट ए नेक ऑल्सो. पण आता तुम्हाला म्हणतो ही एक बॉटल आहे माझ्याकडे, ह्याच्या मिसयूज करता येईल मी. हा ग्लास आहे माझ्याकडे, मिसयूज करता येईल मला. मिसयूज म्हणजे काय? मला हे बॉटल फोडून मला मारता येईल कोणाला, असं नाही. म्हणजे काय कुठलाही तुम्ही हे नाही केलं तर त्या मीडिया प्रॉपर सच्चाईच्या बाजूने जर चाललं तर जागरण होतो. आज बाल गंगाधर तिलकाने जे केसरी जे पेपर वर्तमान काढलं, कारण हे लोकांना माहिती पाहिजे ना, घरोघरी गणपती बाहेर बसवलं लोक एकत्र करत, तसं हे मीडिया लोकांना जागृत करायचं काम करतो. त्यात चांगलं केलं तर चांगला निर्णय येतो, वाईट केलं, खोटं नरडी दिलं तर वाईट दिसतो. मग त्याचा पोरांना पाकिस्तान एजंट आहे, चायनीज एजंट आहे, त्यांचे असं आहे, हे सर्व रॉंग आहे ना. कुणा सर्वांना माहिती आता कुठे नाही येते. हां, काही पॉलिटिकल पार्टीने त्याला महिलेत घेण्यासाठी पुश केलं असेल, कोणी का असं ना केलं असेल. आता कपिल सिब्बल साहेब आली, 1 कोटी फंड दिले, तर 10 वेळा म्हणलं, मी ऐकलं ते, मी फक्त केस पुरता आहे, मी फक्त केस पुरता आहे. तर यांनी सांगितलं की परत तुम्ही काय केस जर विड्रॉ नाही केलं की परत आंदोलन करू. आता हे पुढची गोष्टी पुढे तर आज सर्व तर काय प्लॅन, यांच्या डोक्यात पण काय प्लॅन चालू आहे, त्यांच्या डोक्यात प्लॅन चालू आहे. पण ही दोन्ही प्लॅन एकत्र करून संवादाने परत एकत्र करण्याची गरज आहे बरं का, नाही तर परत चिरडण्याची शक्यता आहे. बरोबर. तर यशस्वी आंदोलनासाठी नेत्यामध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे? हे मी तुम्हाला विचारायचं कारण असं की ते सर्वात जास्त तुम्हाला माहिती असणार, कारण तुमचं आंदोलन यशस्वी होऊ शकलं नव्हतं. यशस्वी होऊ शकलं नाही, परत म्हणलो मी, यशस्वी 2 बाजूने होतात. काही लोक ते आंदोलनाचा जे मेन मुद्दा होता, आमच्या हक्क जे होते मिळत नव्हता, दबाव होता, गुंडागिरी करायची, ते करायचे, हे सर्व होते. तर ते मी काही गोष्ट झालं नाही, आमच्याशी ॲग्रीमेंटवर आमच्याशी झाला नाही आहे, पण गुंडागिरी थांबवलं, हक्क मिळवत गेले पुढच्या वेळेने, हे झालं. हा म्हणजे झालं, न कळतं ते झालं, फायदा त्यांना झाला. आता बघा, हजारो लोकांनी कुर्बानी केली. तर मी एक गोष्ट सांगा, 1 मे आज जे आपण साजरा करता का वर्ल्डमध्ये 8-9 लोकांनी त्याग केलं, पाचवीवर केले, फुटाडो स्पायझर अशी लोकांनी गेले, एक कॉल केलं. हुजूर आणि मजूर फक्त 2 होते पक्ष, मजूर आणि हुजूर. हे लाखो लोक आले त्या काय 8 hours वर्कसाठी. कामाचा तास 8 तास पाहिजे. अँड देर इज तसं आपला ILOमध्ये झालं, फॅक्ट ॲक्ट निर्माण झालं, सेक्शन 59, नो ऑर्डर वर्कर कॅन वर्क मोर दॅन 8 hours. हे फायदा झाला ना. इफ एनीबडी वॉन्ट टू गिव्ह द वर्क मोर दॅन 8 hours, यू हॅव टू गिव्ह द डबल वेजेस. हे कायदा झालं की नाही. आता फायदा कोण घेतो? आपण घेतो. पण त्या लाखो कामगार हे मार्केटमध्ये जे आंदोलन केले ते मेले ना, काही फाशीवर गेले ना. याचा अर्थ आंदोलन चिरलं ती म्हणता येणार नाही. हां, आणि त्यामुळे कसं पाहिजे, निस्वार्थ, निपक्ष, अभ्यासू, स्ट्रॅटेजी, प्रॉपर स्ट्रॅटेजी, दिशा बरोबर, मास्क घेऊन द्यायचं ना. पण तुम्ही कुर्बान झाला तरी मास्कला संरक्षण करायचे. तुम्ही त्याग द्या, मास्कला संरक्षण करा, त्यांना न्याय द्या. हा लीडर हे गुण त्यांच्यामध्ये नेत्यामध्ये असणं आवश्यक आहे कुठल्याही आंदोलन. येस. आंदोलनामध्ये भावना महत्वाच्या का स्ट्रॅटेजी, रणनीती? स्ट्रॅटेजी. भावना दुय्यम असतात. भावनामुळे इमोशनल होऊन काय फायदा नाही, इमोशनलने काय होत नाही.
स्ट्रॅटेजी पाहिजे आणि फोकस पाहिजे. स्ट्रॅटेजी आणि फोकस, आणि इट शुड नॉट बी ॲडमँट. यू शुड नॉट बी ॲडमँट. फ्लेक्झिबल पाहिजे, लवचिकता पाहिजे आणि स्ट्रॅटेजी पाहिजे. आपला उद्देश करायची, तेच मी तुम्हाला म्हणलं, विन विन पाहिजे. उपोषणासारखं टोकाचं आंदोलन आजही प्रभावी ठरू शकतं का? येस. आपला संविधानामध्ये आहे, आपला हक्क मागण्याचा सवी तोच आहे. आपण उपोषणच करता येईल, उपोषण, मोर्चा, पण हिंसा नाही, व्हायलन्स नाही. व्हायलन्स असलं की दिशा बदलतात. तुम्ही मागणी एका दिशेला जाणारा, एका उद्देशासाठी जाणारा, यू शुड हॅव ए गुड एम अँड विजन. हा एम आणि विजन घेऊन जात असताना तुम्ही ते दिशा बदलू नये. ट्रेनची गाडी पुण्यातून मुंबईला जाताना दुसऱ्या पटरीवर जाऊ नये. सरळ मुंबईपर्यंत जावा. एकच ठेवा. जिद्दपणा, आपला मनामध्ये चिकारपणा ठेवा, पेशन्स ठेवा आणि शांत डोक्याने करा, थंड डोक्याने. सरकारशी संघर्ष आणि संवाद यामध्ये योग्य समतोल कसा राखावा? कारण बऱ्याचदा चुका होतात त्या ठिकाणी होतात की तो समतोल राखला जात नाही. संघर्ष आणि संवाद. सरकार एक मोठं ताकद, हत्ती. तुम्ही फांद्याला हलवणार मोर्चा घेऊन, हे घेऊन, पण ते जड आहे. संविधान त्याला पॉवर दिलेले आहे. तुम्ही थंड डोक्याने संवाद करून, जसा आज ब्रिटिशच्या बरोबर संवाद केलं, महात्मा गांधींनी अहिंसा रूपाने जे अहिंसाने केलं, पण अहिंसाने केलं त्या काळात होता. आता या काळात आपण अहिंसा दाखवलं, पण समोरच्या हिंसा केलं तर काय करणार हा प्रश्न होतो. मुलं बसले होते. आता मुलं बसताना यांच्यावर लाठी पहिला कोणी मारलं? हा युनिव्हर्सिटीचा भाग आहे. कशाला मारणं पहिला मुलं? नाही, आम्ही बदल सांगणार, आमच्याकडे लाठी नव्हता, काही नव्हता. व्हॅन बाहेर न आला ना त्यावेळा वाढेल मला लाठीचार्ज केलेला. याचा अर्थ काय? तुम्ही स्वतःहून करतात. आज तोच तुम्हाला सांगितलं, 1 मेतलं जे हे आहे, जे आपल्याला आज आपण मिळतो 8 तासात, जे आपण प्रसाद जो घेतो आपण हातनं, त्या काळात त्यांनी काही हिंसा नाही केली. पोलिसांनी हुजूर जो मालक वर्ग, त्यांच्या लोकांनी काय दगडफेक केले, काय दगडफेक केल्यानंतर त्याच्यामध्ये, आणि त्यांनी दगडफेक आपल्या अंगावर पण घेतलं. तर आपणच काच फोडायचं. काही कंपनी लॉकआउट कसं करतात, त्यांचे मन काच फोडतात, ते फोटो जातात, इंजेक्शनवर आणतात आणि लॉकआउट करतात. त्यांच्यामुळं दगडफेक केलं. त्या दगडफेक केल्यामुळे आम्ही फायरिंग केली आणि हजारो कामगार मेले. त्याच्यानंतर ती आंदोलन जगभर ॲक्च्युली पसरलं. त्याच्यानंतर ते म्हणलं की ज्या लोकांनी हुतात्मा झाली त्यांची मागे पूर्ण होईसपर्यंत आपण राहायचं नाही. मग ती मागे जे काय तर 1 2 3 4 5 तर पूर्ण झालं. तोच मेन आंदोलन. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणलं की आंदोलनकार कधी हातात घेत नाहीये. काही 100त 1-2 लोक घेणार, पण सर्व घेणार नाहीये. पण तुम्ही आंदोलन करताना उद्देश ठेवा, हिंसा होऊन देऊ नका, हक्काची मागणी करा, त्याच्यात दिशा बदलून देऊ नका. हा माझा ॲडवाईस. अच्छा, म्हणजे संघर्ष आणि संवाद याच्यामध्ये अशा पद्धतीने समतोल राखला जाऊ शकतो. येस. आता तरुण मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरल्याचं बघितलं सगळ्यांनीच. तर तरुणांनी आंदोलन करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत? तुमच्या अनुभवाचे बोल. तरुणांनी आंदोलन करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत? हां, आता तरुण आहे, त्यांना अनुभव नसतात. आता ते म्हणत नाही, एक गोष्ट लक्षात ठेवायची. एकच मन आहे मराठीत, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. त्यांना अडवाय त्यांना भरपूर लोक असतात. त्यांनी आपला उद्देश, त्यांच्या सस्स विवेक पटेलना विवेक पटेल, त्यांना प्रॉपर त्या दिशेने जायचं. जसं आपण सांगितलं की ह्यांचा राजीनामा, हे सिस्टममध्ये सुधार पाहिजे. आता सुधार कसं होणार याचं अजून झालं आहे का? आता एका राजीनामा सुधार होणार आहे का? तर पुढचा प्रसंग वेगळं आहे. आता काही विचार केले तर वेगळं. एक धर्मेंद्र प्रधानने राजीनामध्ये सिस्टम सुधारणार का? सिस्टम सुधारण्यासाठी बसायला पाहिजे. चांगले तुमच्याकडे टीम पाहिजे. सिस्टम असं पाहिजे. सरकारला सजेशन द्या आणि सरकारने मनाचा मोठापण करून ठीक आहे अशा पद्धतीने विचार करू आपण. त्याच्यामध्ये संवाद पाहिजे आणि समतोल पाहिजे. नाही तू बोललं म्हणून मी करणार नाही, माझ्या इथे आमचा इथे राजीनामा आहेच नाही, असं बघवानं केले लोक पक्षाच्या लोकांनी. काय चुका टाळल्या पाहिजेत?
चुका टाळायला पाहिजे, म्हणजे हिंसा नको, सरळ सरळ आणि कोणाच्या भडकामध्ये यायचं नाही. आपण अहिंसेने आपलं आंदोलन व्यवस्थित सत्याच्या मार्गाने जायचं आणि कुठलंही त्याला निपक्ष का निस्वार्थ करायचे, निस्वार्थ निपक्ष. चुका असं कुठलाही कोण स्वार्थ पण आला नाही करायचे, दिशा बदल व्हायला पाहिजे. तुम्ही एक ठाम भूमिकेत ठाम भूमिकेला जायचे आणि ती ठाम भूमिकेच्या थोडा इकडे तेव्हा फ्लेक्झिबिलिटी त्याने सर्वांच्या विचाराने एकमताने होऊ शकतात, पण ते द्यायचे. अशी चुका होतात. आत्ता एक बोलणार, उद्या एक करणार, परवा एक करणार, तरवा एक करणार, विचार बदलत असत. तर मन चंचलित नाही व्हायला पाहिजे. हा एक चुका त्यांच्याकडे आहे, चंचलित होतात. मग काय घोषणाबाजी, सपोर्ट बाहेरनं आलं, भाषा होस्टमध्ये येतात. होस्टमध्ये कधी येतात. आता एक वाक्य बोलले काल पंतप्रधानांविषयी अगदी एकेरीवर आणि अत्यंत गलिच्छ भाषेत. मोठा भाषा, पंतप्रधान प्रथम नागरिक आहे, त्या संविधानाचा मोठा पद आहे. मी कोणी असू द्या, मनमोहन सिंग असू द्या, नरेंद्र मोदी असू द्या, अटल वाजपेयी असू द्या, संविधान त्याच्यावर शिव्या कधी द्यायचं नाही. मनमोहन सिंगचं दुसरा कोणी राज्य करतं त्यांच्या फॅमिलीवर जायचं नाही. असं समजलं मला की मोदीचं आईवर काही बोलले, असं ते व्हिडिओ दाखवतात. ते सर्व चुकीचे. ते त्यांची आई आपल्या आईसारखंच आहे. आपण कधी करायचं नाही, तर भावनेविरी दिशा बदलायचं नाही. हा माझ्या चुका. तिने चुका ते काय केलं, होशमध्ये आलं, काही जोशमध्ये, होशमध्ये, स्लोगन्समध्ये सब लोक काय आमच्या मागे. तर मला पण वाटलं त्या काळामध्ये 1 लाख 2 लाख लोक आहे, भरपूर आहे, काही करा. नाही होणार. ते सरकार येते, मोठ्या हत्तीच्या ताकद आहे. त्याला डोक्याने आणि आपला अक्कलनी आणि डोळ्याने ॲक्च्युली समोर संवादाने आपला प्रश्न सोडायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणं योग्य आहे का? नाही. मग काय होतं, ते प्रत्येक रस्त्यासाठी रस्त्यावर उतरलं की चव निघून जातो. त्याची चव निघून जातो. म्हणजे काय, आंदोलन चव निघून जातो. पहिलं एक स्टेप, दुसरा स्टेप, रोज मरे त्याला कोण रडे हा प्रकार. हा एक स्टेप, मग कोणी किंमत देत नाही. कोल्हा आला सारखा बोललं की मग एकदा कोल्हा खरं येतो, मग ते काय होते, वाघाला म्हणत आपण, एकदा खरं वाघ येतं मग कोणी येत नाही पुढे वाचायला. तर त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, ते काही फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप हे सर्व करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे नाही झालं की आता आमच्या कसं स्टेप एक 2 घेऊन आम्ही उतरलो इथे, बरोबर, तसं स्टेप नाही घ्या तर आपल्याला सांगता येईल. नाही तर ते सरकार का म्हणा, सरकार म्हणा, कुठलाही ऑर्गनायझेशन म्हणा, कुठलाही बॅनर म्हणा, तुम्ही पहिलं काय नाही बोलले आम्हाला, तुम्ही आत्ता आमचे नाव खराब केलं, आता आम्ही करत नाही, तर संधी द्यायचं नाही. लोकशाहीमध्ये आंदोलन आणि वाटाघाटी यांचा समतोल कसा राखला जावा? वाटाघाटी चांगलं असतं. वाटाघाटी चांगलं असतं. वाटाघाटी फिसकटलं ना, मग तुम्ही शांततेचा मार्ग कुठलाही घ्या ना, मोर्चा घ्या, आंदोलन घ्या, उपोषण घ्या, हे तुम्हाला मी मागते. ते प्रश्नाचं उत्तर सेम आहे. पण पहिलं वाटाघाटी. लोकशाहीमध्ये डेमोक्रेसी पहिला वाटाघाटी जे हक्क दिलेले, जसं आपला कलेक्टिव्ह बार्गेनिंग एक मोठा हक्क आहे, ते आपण कंपनीचे कामगारामध्ये जे करतात, जे कंपनीत करतात, त्यातून नाही झालं तर आम्ही पुढच्या स्ट्राईक घेतो ना. आता कंपनीमध्ये आम्ही म्हणतो एक स्ट्राईक झालं समजा, नुकसान दोघांचं आहे, फायदा कोणाचाच नाही आहे. मग एकदा टाईम इज द मनी, एकदा नुकसान झालं ते परतफेड होत नाही. मग ते कंपनी का तुम्ही आमचं नुकसान केलं, आम्ही पुढे काय करत नाही. मग जर तर पहिला मुर्गी पहिला अंडा हे परत सुरू होतो. म्हणून त्याच्यामुळे पहिल्या सुरुवातीला आपण हे करायचं, कोणाला नुकसान होऊन द्यायचं नाही. हा पहिला मुद्दा. जसं जपानमध्ये शूच्या कंपनीमध्ये संप असेल, ते एक शूचा एक प्रोडक्शन कंटिन्यू बनवतो, दुसरा बनवत नाही, म्हणजे नुकसान करत नाहीये. आता हे सर्व मी बोलतो, पण हे सर्व आपण केलं तर काही कंपन्यांना संप घडून आणतात. असंही बघितलेलं मी. तर हे सर्व गोष्टी आपण सरळ गाडी चालवली, समोरच्यानी मुद्दाम येऊन त्याला धडक मारली, त्याला कोण जबाबदार आहे? युवानी आता जंतर बंद सरळ गाडी चालव. एका ठिकाणी बसलं होतं, उपोषणला आले होते, सर्व राज्यातून आले होते, अचानक आले आणि लाठीमार केले आणि त्या ठिकाणी केले की त्यांना पण राग आला ना. मग राग सर्वांना येतात ना. तुम्ही तुझ्या मुलाला मारा, तुम्हाला मुला राग येणार. तो एक पोरगा मारा म्हणत होता बघा तिथे, किती एकदम मार खाल्ले की मग निघून जातात, भीती निघून जाते, गोडगेपण निघून जाते, भीती निघून जातात. आता आपण 2 आंदोलनांवर बोलतोय, कामगार आणि विद्यार्थी. येस.
तर या दोन घटकांमध्ये विद्यार्थी आणि कामगार यांच्यात तुम्हाला काय साम्य दिसतं? विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी, सरकारच्या सिस्टमसाठी आणि रोजगारसाठी, रोजगार निर्माण व्हावा, सिस्टम एज्युकेशन शिका. एज्युकेशन इज अ गुड वेपन. हा आपला कंट्री डेव्हलप व्हायला एज्युकेशन हा पुढचं भविष्य आहे. कारण जिथं विकास नाही, तर बघा कुठं काही अरब कंट्रीमध्ये बघा ना, एज्युकेशनच नाही आहे. लिबिया म्हणा, असा म्हणा, ते काय राजा, मी सांगेन तो फायदा. शिक्षण झालं, तुमच्या लिटरसी झाली, कोण पाहिजे काय त्याला हक्क समजलं, तो प्रश्न मांडता येतं ना. तर प्रश्न मांडायला हक्क समजायला पाहिजे. हक्क समजायला तुम्हाला लिटरसी पाहिजे. यू कॅन जज ए पर्सन बाय हिज क्वेश्चन रादर दॅन हिज आन्सर. तर प्रश्न मांडता येत नाही, तो कसा तो हक्क समजणार नाही त्याला. तर यासाठी युवाचा तो एक आहे. आणि तुम्ही म्हणला आता कामगाराचा काय है ना, कामगाराचा आणि त्यांच्या काय त्यांना वाढ पाहिजे, सुविधा पाहिजे, चांगली लाईफ पाहिजे. त्यामध्ये हा सर्व मुद्दा ते मागणार. युवाला रोजगार पाहिजे आणि कामगाराला जर रोजगार मिळाला, त्या रोजगाराचा पगार चांगला वेज पाहिजे, चांगला सुविधा पाहिजे, चांगला फॅसिलिटी पाहिजे. या आपला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उंच दर्जा व्हायला पाहिजे, त्यासाठी वाढ पाहिजे. मग हे सर्व, मग त्यासाठी वाढ करताना ते क्वालिटी आणि क्वांटिटीचा पण बाण ठेवून ते कंपनीला आपण सपोर्ट करतात, तरच मिळणार ना. कारण आता आपण एक बॉटलमधून सारखं पाणी गेलं, पाणी खाली होणार. तिथं पाणी येण्यासाठी विहिरीमध्ये झरा असतात, जरा पाणी घ्यायला पाहिजे, तर ते पाणी स्वच्छ येत असतात. म्हणून मी कामगारांना म्हणतो, बाबा काम द्या, काम करा, शिस्तीने करा, क्वांटिटी द्या आणि क्वालिटी द्या, तर आपला आंतरराष्ट्रीय दर्जेमध्ये आपला शान राहील आणि आपला दर्जा चांगला राहील. खप चांगला होणार आहे. खप चांगलं झालं, डिमांड झालं, टर्नओव्हर झालं, प्रॉफिट झालं तर मागा, सर इज युअर प्रॉफिट, दिस इज बॅलन्स शीट, हा तुमचा आरसा आहे, द्या तुम्ही इकडे, ते काय तुम्ही देणार आहे. त्याच्यात नाही आहे, त्याला देताच येत नाही आहे, पण तो काय देणार आहे, हा पण एक विचार करायची गोष्ट आहे. त्यासाठी आत्ता आमच्या अनुभवामध्ये आम्ही भरपूर शिकलो. आता समजलं कामगार नेत्याला तुम्ही असं हे समजून का ते काय करतात, नुसता इन्कलाब म्हणतात, तोडतात, असं नाही आहे. आणि आत्ता बघा समजदाराने सर्व ठिकाणी चालतात, त्यामध्ये असं नाही आहे, कारण कंपनी पाहिजे. छान. आजच्या पिढीतील कामगार आणि विद्यार्थी यांना तुम्ही काय संदेश द्याल? असं आहे, त्या काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आताचा डिजिटल वर्ल्ड आहे, IT वर्ल्ड आहे, काळ बदललेला आहे. पहिला काय मोबाईल नव्हता, सोशल मीडिया नव्हते, आता सर्व बदललेलं आहे. तर हल्लीच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी वाढत गेली. जसं काळ बदलत गेले तर आपण पण बदलायचे असतात. तर त्या काळामध्ये काम करताना भरपूर लढा द्यायचे, कुठल्याही गोष्ट मिळायला आपल्याला आंदोलन करायला लागलं होतं आणि कामगारांना एक्सप्लॉइट करत होता भांडवलदार. आत्ता कामगार जरा सुज्ञ झाले, थोडं समजदार झाले, शिक्षण झाले, आपला हक्क माहिती झाली. अशा वेळेमध्ये त्याला मला एकच मेसेज आहे त्यांना द्यायचं, कुठलाही मागणी असो, कुठलाही मागणी अनेक प्रकार असतात, डिमांड अनेक प्रकार आहे. मुलगा वडिलांची डिमांड करू शकतो, वडील मुलाची डिमांड करू शकतात, नवरा बायको, पती पत्नी डिमांड एकमेकाला करू शकतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मी कुठेही सांगेन कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये जसे पद्धत आहे, फक्त मागण्या पॉलिटिकल डिमांड असतात, कुठलाही इश्यू असतात, राजकीय इश्यू असतात आणि भरपूर मागण्या असतात. जसं आत्ता आपला रिझर्वेशनला मागणी आहे. प्रत्येक डिमांड करताना आपल्याला एकच गोष्ट एखादं टेबल आपण अभ्यास करूनच जायचं. एम एन उद्देश, एम एन ऑब्जेक्टिव्ह एकच ठेवायचे, अभ्यास करून जायचं आणि तुम्हाला थंड डोकं ठेवायचे. म्हणजे थोडक्यात मी म्हणतो की डोक्यामध्ये बर्फ ठेवायची, जिभेमध्ये साखर ठेवायची आणि न तुम्ही चिडता, तुम्हाला प्रोवोक करणार समोरच्या पार्टीनं कुठली चीड न करता तुम्ही व्यवस्थित त्याला प्रश्नाला उत्तर द्यायचं आणि आपण मुद्दा बरोबर मांडायची.
आपला मुद्दा मांडायचा, आपल्या पक्षाला काय पाहिजे. जसं माझ्या कामगार आहे, माझ्या पक्षाला काय पाहिजे, माझ्या पक्षाला काय पगारवाढ आणि सुविधा आणि इतर मागणी, हेच आहे ना त्यामध्ये. ते कायचं कसं त्यांना मिळवून देणार. कंपनी न बंद होता, कुठलाही कामगाराचं नुकसान न होता, कुणाचा बळी न जाता आपला उद्देश साध्य व्हायला पाहिजे, करार व्हायला पाहिजे आणि विन विन सिच्युएशन व्हायला पाहिजे आणि आनंदाने व्हायला पाहिजे. आनंदाने होण्यासाठी कंपनीला पाहिजे काम, आमच्या कामगाराला पाहिजे दाम. तर प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांना सांगणार की आपण काम करायला पाहिजे, शिस्तीने काम करायला पाहिजे. आज तुम्ही चांगलं काम केले, चांगलं उत्पादन केले आणि चांगल्या क्वालिटी केले, उंच दर्जाचं केले तर मार्केट होईल, तर त्यावेळेला कंपनीचं नाव होईल. तर त्यासाठी तुम्ही आपला प्रयत्न करायचे, हलगर्जीपणा करायचे नाही, आळशीपणा करायचं नाही. पहिले जे काळ नाही आहे, आता हे टेक्नॉलॉजी बदललेलं आहे, तर तुम्ही सर्व त्यांना बरोबर घेऊन द्यायचं. हे केलं तर आपण काही दिलं तर आपण युनियनच्या प्रतिनिधीला या लीडरला 3 वर्षाचा जे आपलं वेज करत त्याला हक्काशी मागता येतं. जर त्यांच्या हातावरच काहीच नाही आहे मग तर मागायला अवघड होतो. मग अशी कंपनी आपण बंद होतो, सिक होतो आणि भरपूर प्रकारच्या कंपनी. काही कंपन्या सिक मुद्दामून करतात, पैसे डायव्हर्ट करतात, अशी भरपूर उदाहरणं आहेत. आता मला इथं सांगायला वेळ नाही आहे त्यामध्ये, तो एक आहे. तर तेव्हा माझ्या एकच सांगायचं म्हणजे की आपण पहिलं कुठलाही वाटाघाटी करताना आपण पहिलं नेगोशिएशन एक प्रकारे त्याला म्हणजे वाटाघाटी. दुसरा एक आहे समेट अधिकारी. गव्हर्नमेंटच्या नियमामध्ये एक ऑफिस ठेवले, लेबर ऑफिस, कन्सिलेशन ऑफिसर म्हणतात. म्हणजे कुठलाही वेगळं मार्ग न करता, संप, मारामारी, सॅबोटेज हे न करता एक कन्सिलेशन ऑफिसर म्हणजे मध्यस्थी, गव्हर्नमेंटला मध्यस्थी ठेवायची. त्या मार्गातून चर्चा करू आपण. सर्व मार्गातून मुद्दा सोडण्याचे प्रयत्न करायचे आपण. एकदम आपण आगी उडी मारायचं नाही. ते एक मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे आपण कन्सिलेशन नंतर एक माध्यम आहे, त्याच्यानं बिफोर ॲडज्युडिकेशन. कन्सिलेशन नंतर ॲडज्युडिकेशन आहे, पण त्याच्या अगोदर जे दोन्ही पार्टी एकमताने जर कुठले आर्बिट्रेटर, हे लवाद त्याला म्हणतात, त्या आर्बिट्रेशन ॲक्टमध्ये आपण लवाद नेमता येतं. उभय पक्षांनी ते मान्य करायला पाहिजे कुठल्याही एक्स व्यक्तीला, आणि त्याची जी निर्णय आहे ते दोघांना बंधनकारक आहे, असं एक कायदा आहे. तर ते आर्बिट्रेशन करता येतं. त्याच्यानंतर ॲडज्युडिकेशन म्हणजे कोर्ट कचेरी. मी तर म्हणणार दवाखाना आणि कोर्ट कुठला दुश्मनला पण नको. मी माझ्या कुठल्याही सर्व कंपन्यातल्या युनियनचं कामकाज पहिलं मी एखादं टेबल सेटल करतो. कोर्टात नेले की लिंगरिंग राहतो 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. कामगार तेव्हापर्यंत जगत नाही, कोण राहतो, कोणाचं वय निघून जातो, कोण मरतो, हे सर्व मुद्दा आपल्याला माहितीच आहे, कारण सलमानाचे अनुभव आहे. तर ॲडज्युडिकेशन हा झालं. ॲडज्युडिकेशन बरोबर हे तिन्ही मुद्द्याचा बरोबर आपण मॅनेजमेंटला प्रेशर टाकायला कन्फ्रंटेशन काही सौम्य पद्धतीने करायचं. हा माझा एक स्टाईल आहे. पण ह्या सर्व करण्याच्या अगोदरच जर चांगला संवाद असला, डायलॉग असलं, प्रश्न सुटतं. पहिलं असं नव्हतं, आता फार बदल झालेला आहे. आता माझ्याकडे जेवढ्या कंपन्यांमध्ये भरपूर ॲग्रीमेंट होतात, मी कमीत कमी 2000 ॲग्रीमेंट केलेलं आहे आत्ता या 40 वर्षामध्ये. भरपूर प्रश्न सुटतात, कामगारांना जे पाहिजे ते मिळतात. आणि जे कामगार माझ्याकडे आत्ता आहे, जे युनियन जिथे आहे, फॉर एक्झाम्पल सेंट गोबेन आहे, लोमॅक्स आहे, एक्साईड, हे सर्व पगारात कामगार तर लाखोचं वरती आहे. CTC लाखोचं वरती आहे बघा. तर हे सर्व आपला अनुभवच म्हणतात. असा एक मेसेज. तर कामगारांनी शांतप्रमाणे आपला मुद्दा मांडायचे आणि पेशंट ठेवायची, म्हणजे सहनशीलता म्हणतात. पेशंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ना. आपण जास्त ते का म्हणतात, आपण लोकांनी जास्त घाईघाई करतात. आपल्याला त्यांना कामगाराची एक भाषा आहे, लवकर आणि जास्त. साहेब अग्रीमेंट टाकलंय, लवकर करा, आणि अजून काय पाहिजे, जास्त करा. ही लवकर आणि जास्त दोनच लँग्वेज त्यांच्याकडे. आपण ते सहन करायचं, ऐकायचे. ठीक आहे, मग करतो आम्ही. उत्तर उलटा द्यायचं नाही, करतो आम्ही. ज्या ज्या वेळेला जे होईल ते होणारच, त्या ठिकाणी करून घेतो. प्रयत्न आपण करायचे, प्रयत्न ही परमेश्वर आहे. तर तशा पद्धतीने मी मेसेज माझा आहे की शांत डोक्याने करायचं, कुणालाही दुःखपात न करता, कंपनी बंद न करता,
आणि आपल्या कामगारांना बळी न जाता आपल्याला उद्देश साध्य व्हायला पाहिजे, कंपनी मोठा व्हायला पाहिजे आणि कामगारही मोठा व्हायला पाहिजे, त्यांच्या स्टँडर्ड लिव्हिंग पण व्हायला पाहिजे. आणि तसं मी तुम्हाला मागे म्हणतात की शेतकरी आणि कामगार हे दोन मोठे महाघटक आहे. कामगारांमुळे कंपन्यांमुळे आपल्या देशात GDP वाढतात, शेतकऱ्यामुळे आपल्याला अन्न मिळतात. जसं मी बोलल्याप्रमाणे अंबानी अदानी का आपल्याला त्या ठिकाणी खायला देणार नाही आहे. तर या विषयावर हे दोन घटक, हे दोघांचं बॅकबोन आहे आपला आहे. हे जे घटक आहे ना, मोठी शक्ती आहे, बॅकबोन आहे. त्यांना देशाचा कुणी प्रमुख नेता हे दोघांकडे जास्त बघायला पाहिजे आणि गरीब लोकांना, बिलं पडलेल्या लोकांना पण बघायला पाहिजे. असा तिघांना बरोबर घेऊन गेले तर सर्व देश पण चालणार, वा, फारच सर्व छान, चांगलं चालणार. फारच छान. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. रॅपिड फायरचा राऊंड आता आपण घेणार आहोत. बोला, रॅपिड की- फायर. हां. आंदोलन की संवाद, संवाद, संघर्ष की तडजोड, बोथ, नेता की संघटना, संघटना, सोशल मीडिया की प्रत्यक्ष जनसंपर्क, प्रत्यक्ष जनसंपर्क, उपोषण की मोर्चा, दोन्ही सेम आहे, बोथ. सर्वात प्रेरणादायी कामगार नेता, प्रेरणादायी कामगार नावं पाहिजे का तुम्हाला? हा, नाव नाव प्रेरणादायी कामगारांचं नावं पाहिजे. हा, सर्वात प्रेरणादायी कामगार नेता की ज्यांनी तुम्हाला प्रेरणा देणारा असा कामगार नेता की ज्याच्यापासून तुम्ही प्रेरणा घेतलीत. असं आपण नावं प्रेरणा घेतली म्हणजे भरपूर आपण वाचून, पुस्तक वाचून, माझी एक आवड आहे फक्त पुस्तक वाचन. असं भरपूर आपण वाचलेले, मोमेंट वाचलेले कामगाराचा, अशी एक प्रेरणा आपण घेतलेली आहे. समजलं? तर हे प्रेरणा घेणं असं भरपूर आहे. दत्ता सामंत पण आहे, मोठे मोठे त्या ठिकाणी हे आहे, आंबेडकर साहेब पण आहे. हे मोठी मोठी कामगार जो आहे ना, नेते लोक, आपापला मुद्दा आपापला मार्फत आपापला आयडिओलॉजी थिंकिंगने त्यांनी केलेले. प्रत्येकातून चांगलं घ्यायची, वाईट सोडून द्यायची, असं म्हणता येणार नाही मला. आता आपण हिटलरकडनं पण काय घेता येईल, चांगले वाईट सोडून द्या. नेपोल बोनापासून काय घेता येईल, सोडून द्या. छत्रपती शिवाजी महाराज सर्व चांगलेच घेता येईल, स्ट्रॅटेजी बरोबर घेता येईल. आणि कसं द्यायची, कसं मागे आणि कसं पुढे जायचं, असं प्रत्येक एकूण आपण थोडं शिकतो. असं एक व्यक्ती मला सांगता येणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय, डिसिजन, सर्वात अवघड डिसिजन कोणता? ते मोठा प्रश्न आहे बरं का. हे अवघड निर्णय म्हणजे की तो निर्णय करताना तुम्हाला खूप पणाला लागली तुमची सगळं क्षमता, सगळ्या अवघड गेला निर्णय घ्यायला. ज्यावेळी सर्व कामगार 10,000 लोक जेल सोडून बाहेर आलो, टेल्कोचे गेटसमोर सभा घेतली. त्या सभेमध्ये कंपनीचा डायरेक्टर पण एक येऊन पहिलं भाषण करून गेले. सर्व जमा झाले तिथे. सर्व कामगारांना म्हणलं, ठीक आहे, आता आपण सर्व लोकांनी जेल भोगून आलो, उपोषण केले, सर्वांनी आता कामगार आपल्याला कामावर रुजू व्हा. तर प्रश्न असं लागले की मग लोक प्रश्न विचारतील, माझा आदेश आहे, रुजू व्हा. हे चांगल्या भविष्यासाठी, कारण आत्ता 150 लोक गेले, अजून परत ही लढा सरकार हे आपण तुम्ही आज जाऊन आपण लढा ठेवू संवादाने. ही एक बोललं मन झालं. सुरुवात केली मी, उपोषणाला बसलं आपण, जेल भोगलं, ते निर्णय काय नसताना आपण गेलो, पण तरी लोकांनी ते ऐकलं. नंतर लोक आज बोलतात, त्या लढा झाल्यामुळे आज आमचा राहणीमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, आमची पगाराची जे सिस्टम सर्व आपण बरोबर आणलेलं आहे. पण काही लोक बळी गेलेला आहे. लढा हारले नाही आहे ही पण नाही, हे सर्वांना माहिती आहे. जर आपण लढा केलंच नसतं तर पहिल्यासारखं 50 रुपये ॲग्रीमेंटच नाही, कोणी येले कोणी गेले असं केलं असतं. हा मला सांगायचं. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांसाठी एका वाक्यात संदेश काय द्याल? तेच तुम्हाला मी अगोदर सांगितले. एकच वाक्यात संदेश म्हणजे, तुम्ही आता यंग आहात,
देशाचं भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे. तुम्ही पुढच्या डॉक्टर आहे, सायंटिस्ट आहे, वकील आहे, शास्त्रज्ञ आहे, मोठे मोठे लोक आहे, मोठा आपला सर्व देशाला संरक्षण करणारा ज्या ठिकाणी लोक आहे. तुम्ही आत्ता कुठलाही इतर म्हणजे दिशा न जाता फक्त फोकस शिक्षणाला द्या, शिक्षणाला द्या. आता कुठलंही व्यसन करू नका. आज मी बघितलं, पंजाबला बघितलं, काही ठिकाणी बघितलं, यंग पोरं बोलला बघा, दारू म्हणा, हे म्हणा, गंजा म्हणा, ड्रग्स म्हणा, बघितलं ना, पुण्यात पण बघितलं. तर कुठलंही व्यसन तुमचं आयुष्य खराब करेन, तुमचं कुटुंब खराब करेन, आईवडिलांच्या मनाला वेदना आणतील, तुम्ही दुसऱ्याला दुःख पोहोचवेल, तुम्ही पण खराब होईल आणि तुम्ही देशाला पण बिघडून टाकेल. तर तुम्ही स्वतः एक चूक तुमच्या मनातून झालं तर सर्व कुटुंबाला नुकसान. कुटुंब म्हणजे आपला देश, दुनिया, हे वर्ल्ड इज अ कुटुंब समजा आपण. तर तुम्ही हे करा, पण तुम्ही आता कुठलंही व्यसन नाही, फक्त फोकस शिक्षणाला द्या आणि चांगले नागरिक व्हा आणि समाजासाठी करा. देशाने आपल्याला काय दिलं हे नका बोला, आपण देशासाठी काय देणार आहोत हे मनात संकल्पना बांधा आणि काम करा. वा, फार छान. राजनजी, विवेक संवादमध्ये आपण सहभागी झालात आणि आपले पूर्ण संघर्षाची कहाणी, त्याचबरोबर युवकांसाठी एक चांगला बहुमोल संदेश या ठिकाणी दिलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. मित्रांनो, हा संवाद तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगार आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि विवेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.